प्याज को कद्दूकस करना एंड देन प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिजान जंघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. Good afternoon, friends. Shilpa madam, am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay, good enough. Yes, sir. Good afternoon, sir. चला. आज तुम्हाला सर्वांना परत एकदा भेटताना खूप आनंद होतो. आनंद याच्यासाठी की काल आम्ही एवढं ठरवलं व्यवस्थित कार्यक्रम कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी करायचा विशेषताने ठरवला होता. खास करून माझ्या त्या मित्रांकरता जे शारीरिक क्रिया आणि निदानाशी संबंधित आहेत. आणि दुर्दैवाने तेवढेच बाजूला राहिले. तर शिल्पा मॅडमनी मला विनंती केली की आपण सगळ्यांकरता परत एकदा गप्पा मारू शकू का. तर मी म्हटलं चला ठीक आहे, आज दुपारी परत भेटूया. आणि माझी अशी अपेक्षा आहे की हे सगळे मेजॉरिटी, काही नावं मी टीचर्सची पाहतोय यात, पण मेजॉरिटी नावं ही विद्यार्थ्यांची असावी. यातल्या खूप लोकांनी या 6 दिवसाच्या कोर्स करता रजिस्ट्रेशन केलेलं दिसतंय, कारण नावं मला आज वाचल्यासारखी वाटतात. तर अशा स्थितीमध्ये नाडी परीक्षा या विषयाला जेव्हा आपण हात घालतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या डोक्यात यायला हवी. हा नाडी परीक्षा हा शब्द जो आहे तो 2 गोष्टींनी बनतो. पहिली नाडी आणि दुसरी परीक्षा. मग या नाडी परीक्षेचं जर विचार करायचा ठरवला आपण तर त्याला कशा पद्धतीने घ्यावं. नाडीची परीक्षा की नाडीद्वारे रोगाची परीक्षा की नाडीद्वारे रोग्याची परीक्षा की तिन्ही. परीक्षा हे सिद्ध आहे. परीक्षा काय करायची. आतुरम परीक्षे रोगो आदव परीक्षेत तत्वानंतरम चिकित्सा. शास्त्र फार स्वच्छ शब्दात सांगतो की कुठल्याही रोगाची चिकित्सा करायची असेल तर आधी परीक्षा करावी लागते. आणि परीक्षा कोणाची करायची तर ते निश्चितपणे परीक्षा रोग्याच्या माध्यमातून रोगाची करायची आहे. आणि मग त्याकरता काही स्थानं सांगितली आहेत. मग या परीक्षा कुठल्या याचा आपण विचार जर केला ना तर नाडी परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आपल्या लक्षात येते की नाडी परीक्षा ह्या संपूर्ण निदान पद्धतीतला एक छोटासा भाग आहे. मी थोडासा इतिहास सांगायचा प्रयत्न करतो जो मी काल सगळ्यांना सांगितला. कारण जर तुम्ही कोर्सच करणार आहात तर हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणजे त्याच्याकरता काही वेगळं अजून असणार नाहीये. नुसतं एवढंच नाही, म्हणजे त्याचा नाडी कशी पाहायची, का पाहायची, कुठं पाहायची, त्याच्यातून काय काय पाहायचं, किती स्तरांवर पाहता येईल आणि त्या प्रत्येक स्तरामध्ये तुम्हाला मिळणारी माहिती आणि त्याचा रोगी आणि रोग परीक्षणाशी असलेला संबंध, या सगळ्या गोष्टींचं
तपशीलवार नुसतं लेक्चर नाही तर त्याबरोबर प्रॅक्टिकल देखील तुम्ही करताय की नाही बरोबर हे देखील तपासलं जाईल. आणि म्हणूनच आपण लिमिटेड संख्येवर हे करत असतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाडी परीक्षा. खूपदा लोकांना असं वाटतं की नाडी परीक्षा ही फक्त आयुर्वेदाची भानगड आहे. आणि हा गैरसमज एवढा प्रचंड आहे की पेशंटला देखील तो वैद्याकडे आला की नाडी परीक्षा करून घ्यावीशी आठवते. तो डॉक्टरकडे गेल्यावर कधी असं म्हणत नाही की माझी नाडी परीक्षा करा म्हणून. तो डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की डॉक्टर साहेब काही तपासण्या करायच्या आहेत काय, काय सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन, एक्सरे काय करायचं असेल ते करून घ्या, पण माझं निदान करा. परंतु ज्या क्षणाला तो वैद्याकडे येतो, ज्या क्षणाला तो वैद्याकडे येतो त्या क्षणाला त्याच्या डोक्यातून ही सगळ्या तपासण्या निघून जातात आणि त्याला वाटतं की वैद्यांनी फक्त नाडीवर बोटं ठेवावीत आणि सांगावं मला काय होतं. आता दुर्दैवाने त्याला याची कल्पनाच नसते की नाडी परीक्षा नावाचा कुठला विषय कॉलेजमध्ये शिकवला जातो की नाही. त्याला एवढं माहित असतं नक्की वैद्यांनी नाडी परीक्षा करायची असते. आपल्या समाज मानसामध्ये एवढं जोराने बसलेलं आहे की वैद्यांनी नाडी परीक्षा करायची असते. म्हणी येतात त्यात की जसा मिठाशिवाय जेवण तसंच नाडीशिवाय वैद्य. मग त्याच्यात अनेक अनेक गोष्टी सांगितल्या जातात पुढं की मग ह्या नाडीमध्ये आपण जेव्हा 3 बोटं ठेवतो त्या ठिकाणून जसं विणेवर तारा छेडल्यावर बोटांच्या साह्याने 7 सुरांचा खेळ करून अनेक अनेक राग वाजवले जातात, त्याच पद्धतीने नाडीला स्पर्श केला की तुम्हाला अनेक अनेक रोगांची माहिती होऊ शकते. कन्सेप्च्युअली थोडस बरोबर आहे आपण जर टेक्नॉलॉजिकली पाहायचा प्रयत्न केला तर. परंतु नाडी परीक्षेचे स्पष्ट उल्लेख, ज्याला आपण म्हणू ना की अतिशय स्पष्ट उल्लेख, ओपन केलेली नाडी परीक्षा, याचा पहिला उल्लेख सापडतो शारंगधर संहितेमध्ये इसवी सन 11-12 मध्ये. आणि तोपर्यंत नाडी परीक्षा जरी अस्तित्वात होती त्याचे स्पष्ट उल्लेख सापडत नाही. पण जर आपण बारकाईने पाहायला गेलो तर चरक संहितेच्या इंद्रिय स्थानाच्या 3ऱ्या अध्यायापासून तुम्हाला अनेक ठिकाणी असे छोटे छोटे मेसेजेस नाडी परीक्षेबद्दलचे मिळतात. स्पष्ट नाडी या शब्दासह नाही परंतु स्पंदन करणाऱ्या अवयवांबद्दल. मग आपल्या शरीरामध्ये स्पंदन करणारे अवयव किती, तर हृदय आणि नाड्या संपलं. त्याच्याशिवाय बाकी काही असं स्पंदन करत नाही. आणि ज्यावेळेस स्पंदन करण्याची गोष्ट तुमच्या डोक्यात येते त्या क्षणातच नाडी परीक्षा ही इनबिल्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय फारसे वेगळे प्रयत्न करावे लागत नाही, सहज बरोबर चालणारी गोष्ट. मग ही मानवी इतिहासाचा जर आपण विचार केला तर हे स्पंदन करणं आणि जिवंत असणं याचा संबंध जवळपास आदिम काळापासून, वेद काळापासून आहे. याचे स्पष्ट उल्लेख इतिहासामध्ये इसवी पूर्व 6000 पासून सापडायला सुरुवात होते. ग्रीक मेडिसिन मध्ये अनेक चिकित्सक होऊन गेले जे नाडी परीक्षेकरता ज्ञात होते. आपण चरकाचा काळ सामान्यपणे इसवी पूर्व 300 असा समजतो. अग्निवेश 100% त्याच्या आधीचा.
कारण अग्निवेश कृते तंत्रे चरकपती संस्कृते. जर चरक 300च्या आसपासचा असेल तर अग्निवेशाचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 2000च्या आसपास मानला जातो. आणि त्याही आधी भारद्वाज, पुनर्वसु आत्रे, त्यानंतर भारद्वाज, त्यांच्यापेक्षा आधी, आणि त्यांच्यापेक्षा आधी अश्विनी कुमार, प्रजापती, इंद्र, ब्रह्मा, ही अशी कारण परंपरा घेतली तर ते आदिम काळापासून चालत आलेलं प्रकरण आहे. आणि याचं ज्ञान, या स्पंदन करणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस स्पंदन करायचं बंद होतात त्यावेळेस मृत्यू होतो, असं लिखित रूपातलं ज्ञान 6000 वर्षापासून उपलब्ध आहे. लिखित, याचा अर्थ अलिखित रूपात ते आधीपासून असेल. जर आपण वेस्टर्न मेडिसिनचा विचार केला, ग्रीक मेडिसिनचा, ज्याच्यावर आधारित आज संबंध ॲलोपॅथी आहे, त्याचा जर विचार केला तर इसवी सन 131 ते 200 हा काळ गॅलन नावाच्या एका फिजिशियनचा होता. त्यांनी जवळपास 18 पुस्तकं लिहिली आणि त्या 18तली 9 पुस्तकं नाडी परीक्षेवर आधारित होती. ती पुस्तकं एवढी स्ट्रॉंग होती, जसा चरक आपल्यासाठी चरक संहिता आहे ना, आयुर्वेद म्हटलं की चरक संहिता, चरक, सुश्रुत, वाग्भट, बृहत्त्रयी, शारंगर, योगरत्नाकर आणि भावप्रकाश लघुत्रयी, माधवकर, निदाने माधवा श्रेष्ठ. मग औषधांचे उपयोग, त्याच्याकरता असलेले चिल्लर चिल्लर बारीक बारीक तेरीक पुस्तकं, असं सगळं केलं ते एक मोठा फापट पसार आहे. परंतु तरी सुद्धा आयुर्वेद म्हटलं की बरोबर आठवतं ते चरक संहिता. तसं आधुनिक वैद्यक म्हटलं की 2 माणसं आठवतात, हिप्पोक्रॅटस आणि गॅलन. हिप्पोक्रॅटस वॉज नोन टू बी द फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन, बट गॅलन वॉज नोन टू बी फादर ऑफ क्लिनिकल सायन्स. रुग्णाला तपासायचं कसं, या गोष्टीची सुरुवात लिखाणातून ज्याने केली तो गॅलन. त्याची पुस्तकं एवढी स्ट्रॉंग होती की 17व्या शतकापर्यंत गॅलननी लिहिलेल्या पुस्तकांचा आधार घेऊनच परीक्षा होत होत्या. आता जर ह्या परीक्षा तोपर्यंत होत होत्या, मग 17व्या शतकात असं काय झालं की जी नाडी परीक्षा जी आहे ती मागं पडली? तोपर्यंत इंग्रजी साहित्य देखील सांगतं, यू कॅनॉट प्रिस्क्राईब बाय लेटर्स, यू नीड टू नो द पल्स फर्स्ट. म्हणजे त्यांच्याकडेही चिकित्सकांनी नाडी पाहावीच असं निश्चितपणे माहीत होतं. मग आपण जर आज विचार केला इजिप्शियन मिडिव्हल मेडिसिन्सचा, तर त्यामध्ये देखील पिरॅमिड्समध्ये, ज्यांचा काळ हा चरकाच्या काळाचा समकालीन आहे, तिथल्या पपायरसमध्ये जे सापडलेले बेंडोळे आहेत कागदाचे, त्यामध्ये देखील नाडी परीक्षेचा उल्लेख सापडला. चायनामध्ये नाडी परीक्षा, तर आपण असं म्हणू की चायनीज मेडिसिन ही टोटली बिल्टअप आहे नाडी परीक्षेवर. whether it is TCM, whether it is acupuncture, acupressure, all these, the knowledge of meridians and knowledge of 5 elements, which are the basics of Chinese medicine, all based upon the pulse. इतिहासाचा जर विचार केला, इतिहासाचा विचार केला तर नाडी परीक्षेचा भारतीय संदर्भातील ऐतिहासिक संदर्भ सापडतो तो रामायण काळात. रामायणाचा निश्चित काळ जरी माहीत नसला तरी इसवी सन 5वे शतक असावं असा अंदाज आहे. आणि त्या ठिकाणी रामायणामध्ये जेव्हा लक्ष्मण रणांगणावर मूर्छित झाला होता, त्याच्या चिकित्सेकरता रावणाच्या चिकित्सकाला सुषेणला बोलवण्यात आलं होतं. आणि त्यांनी नाडी परीक्षा करून ह्या लक्ष्मणाला जर शुद्धीवर आणायचं असेल तर संजीवनी बुटी नावाची वनस्पती लागेल, ती हिमालयाच्या या भागामध्ये मिळेल,
आणि ती एवढ्या वेळात आली पाहिजे, नाहीतर त्याच्या आयुष्याला धोका आहे. ही स्टोरी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, परंतु त्या स्टोरी मागचं शास्त्र आपण लक्षात घेत नाही. नाडी परीक्षा करून फक्त निदान नाही तर प्रोग्नोसिस, त्याच्या आयुष्याला काय त्रास होणार आहे, किती दिवस होणार आहे, कसा होणार आहे त्याची माहिती, त्याचबरोबर चिकित्सा काय करावी याची माहिती, म्हणजे निदान, प्रोग्नोसिस आणि ट्रीटमेंट या तिघांची माहिती नाडी परीक्षेद्वारे. आणि त्यांनी ज्यावेळेस असं निदान केलं त्यावेळेस तिथं उपलब्ध असलेल्या रामाच्या सेनेतील किंवा रावणाच्या सेनेतील कोणीही आश्चर्य व्यक्त केलेलं नाही. तुम्ही जर एखादी जादूसारखी गोष्ट नवीन काहीतरी पाहिली तर निश्चितपणे आश्चर्य व्यक्त कराल, परंतु रामाच्या या स्टोरीमध्ये तिथं आश्चर्य व्यक्त झालेलं दिसत नाही. याचा अर्थ ती त्या काळची सामान्य निदानिक पद्धती असायला हवी, नाहीतर त्यांनी काहीतरी जादू केली, बोट बोट ठेवून सांगितले असं कोणीतरी म्हटलं असतं, वाल्मिकीने तरी म्हटलं असतं कमीत कमी. म्हणजेच वाल्मिकीच्या काळापर्यंत देखील नाडी परीक्षा करणं हे साधारण होतं आणि त्यातून निदान आणि चिकित्सा या दोन्हीचा उपयोग करण्याची क्षमता उपलब्ध होती. शक्यता अशी मानली जाते, आपल्याकडं तिथल्या दरबारातल्या केलेल्या कामाचा उल्लेख राजाच्या नावाने करायचा प्रघात होता. जर तुम्ही पाहिलं की ताजमहल कोणी बांधला, तर शहाजहाननी बांधला. शहाजहाननी तिथं नेऊन एक दगडाचा तुकडा तरी ठेवला असेल का? नाही. पण बांधला कोणी? शहाजहाननी बांधला. किल्ले रायगड कोणी बांधला? महाराजांनी बांधला. महाराष्ट्रातले 40 गडकोट महाराजांनी बांधले, कारण केलेलं काम राजांनी केलं असं मानवाचा प्रघात होता. त्यामुळं नाडी विज्ञानाचं पुस्तक जे रावणकृत म्हणून बाजारात आहे ते बहुधा रावणाकडून न होता त्याच्या सुषेण परंपरेतून कोणीतरी लिहिलेलं असावं असं म्हणायला खूपसा वाव आहे. मग नाडी परीक्षेचा जर इतिहास आपण पाहायला घेतला तर आपल्या लक्षात येतं की इसवी सन 11वे ते 12वे शतक शारंगधर, पहिला उल्लेख 8 श्लोक. भावप्रकाश 13 व 14वं शतक 15 श्लोक, दुसरा उल्लेख. तिसरा उल्लेख योगरत्नाकर 17वं शतक, 16वा अंतिम किंवा 17व्याची सुरुवात, आणि त्या ठिकाणी 52 श्लोक. लक्षात ठेवा, नाडी परीक्षेचे क्लासिकल उल्लेख इतकेच. आणि शारंगधराचा समकालीन असून चक्रदत्तानी, ज्यांनी चक्रपाणी टीका लिहिली, त्यांनी नाडी परीक्षेवर शब्दही नाही काढला. सरप्राइजिंग. नाडी परीक्षेबद्दल मी जितक्या लोकांना भारतात भेटलोय ना, त्या सगळ्या लोकांच्या परीक्षा पद्धतींचा अंदाज घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की परीक्षा पद्धती सार्वत्रिक सामान्य आहे. सामान्य म्हणजे सामान्य एकत्व करणं, एकसारखी दिसणार. 3 बोट, अंगुष्ठ मुलावर ठेवलेला हात आणि त्या 3 बोटांनी वात पित्त कफाचा घेतलेला शोध, इतकं साधारण. हा इतिहास जर लक्षात ठेवला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की मानवी अस्तित्वापासून नाडी परीक्षा करणं किंवा कुठल्याही स्पंदन करणाऱ्या अवयवाला स्पर्श करून निदानिक प्रक्रिया पूर्ण करणं ही एक सामान्य बाब होती. त्याला विविध अंगांनी स्पर्श करायचा प्रयत्न केला गेला प्रत्येक शास्त्रानुसार. मग ते चायनीज शास्त्र असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने पाहिलं, ग्रीक मेडिसिननी त्यांच्या पद्धतीने पाहिलं. मी अनेकदा मला असं वाटतं की आपण सर्वजण
त्या हत्ती आणि 7 आंधळ्याच्या स्टोरी सारखे आहोत. आपण सर्वजण म्हणजे तुम्ही आणि मी नाही, तर जगभरातले सर्व चिकित्सक. कारण आम्ही त्या गोष्टीचा वेध घ्यायचा प्रयत्न करतो जी निश्चितपणे दिसत नाहीये. मग ते नाडीचं माध्यम असो किंवा रोग निदानाचं. आणि मग जितकं प्रत्यक्ष करता येईल इतकं प्रत्यक्ष करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि मग ज्याच्या हातात कान लागेल त्याला सुपासारखा हत्ती, ज्याच्या हातात पाय लागेल त्याला खांबासारखा हत्ती, ज्याच्या हातात पोट लागेल त्याला छतासारखा हत्ती, ज्याच्या हाताला पाठ लागेल त्याच्यासाठी भिंतीसारखा हत्ती, असलं काहीतरी होतं. नाडी परीक्षा देखील या सगळ्या स्थित्यंतरातून कायम गेलेली आहे. नाडी परीक्षा करताना इतके लोकांनी त्याला अवघड करून ठेवलंय. एक साधारण परीक्षा, कारण स्पंद करणारा अवयव आहे तो, आणि तुमच्या सगळ्यांकडे 3 बोटं आहेत. त्या 3 बोटांनी त्या स्पंदनाला जर स्पर्श केला तर तुम्हाला काहीतरी जाणवायला हवं की नाही. ते फक्त शोधणं, याचं नाव नाडी परीक्षा. मग प्रत्येक शास्त्राने त्या 3 बोटांनी पाहिलेल्या स्पंदनांचा वेध घेत स्वतःच्या मतानुसार, प्रत्येक शास्त्राच्या स्वतःच्या मतानुसार त्याचा विविधांगी उपचारासाठी कसा उपयोग करता येईल हे शास्त्र म्हणजे नाडी परीक्षा. मग याच्याकरता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, नाडी परीक्षेमध्ये 2 शब्द आहेत, नाडी आणि परीक्षा. म्हणजे आपल्याला हे 2 शब्द जर माहीत पडले की नाडी परीक्षाच्या बद्दलची माहिती मिळते. आपण आयुर्वेदामध्ये ज्या दिवशी ऍडमिशन घेतली त्या दिवशी आपल्याला प्रत्येकाने एक छानपैकी आयुष्यस्य वेदाः आयुर्वेदाः हे सांगितलेलं असतं. अगदी 100%. आयुर्वेद म्हणजे काय? मग दुसरं वाक्य सांगितलं जातं, हिताहितं सुखम दुःखम आयुः तस्य हिताहितं मानं च तत्र चोक्तम आयुर्वेदाः स उच्यते. पहा आता भानगड काय आहे. आपण विचारलं आयुर्वेद म्हणजे काय, कारण आपण लहानपणापासून ऐकलं असं जडीबुटी से बना आयुर्वेद. आणि इथं आम्हाला सांगितलं जातं हिताहितं सुखम दुःखम आयुः. आयु 4 प्रकारचे, हितकर अहितकर, सुखकर दुःखकर. आणि त्याच्याकरता जे हितकर असेल आणि जे अहितकर असेल त्याचं प्रमाणासहितचं जे ज्ञान ते आयुर्वेद. लक्षात ठेवा. आणि ही व्याख्या आयुर्वेदाच्या प्रत्येक अंगाला तितकीच तीव्रतेने लागू होते, नाडी परीक्षेला देखील. म्हणजेच नाडी परीक्षा करताना तुम्हाला हितकर अहितकर सुखकर आणि दुःखकर हे 4 भाव माहीत पडले पाहिजेत. त्या 4 भावांकरता काय सुखकर आहे आणि काय अहितकर आहे त्याच्या प्रमाणासकट माहीत पडलं पाहिजे, तर तुम्ही आयुर्वेदिक नाडी परीक्षा करता. नाही तर तुम्ही फक्त नाडी परीक्षा करता, आयुर्वेदिक नाडी परीक्षा नाही करत. मग फक्त नाडी परीक्षा म्हणजे काय? नाडीवर बोटं ठेवून बंडल मारायचं म्हणजे फक्त नाडी परीक्षा. तुम्ही बोटं ठेवली आणि बोललात काहीतरी, कोणाला समजायचं काही चान्सच नाही. आता लागली तुमची गोटी जागेवर, तो लोक म्हणतील वा 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 वैद्यजी एकदम एक्सपर्ट, बोटं ठेवली सांगितलं. आली नाही तर नुसतं बोटच ठेवली होती, त्यांना कसं माहीत पडणार आतमध्ये काय होतंय? सोनोग्राफी करावी लागते. आपला समाज अशा पद्धतीने ड्युएल गोष्टी करत असतो. त्यामुळं आपल्याला हे माहीत पाहिजे नाडी म्हणजे नक्की काय आणि त्याची परीक्षा म्हणजे काय. या 2 गोष्टी माहीत असल्या की तुम्ही सटीक करू शकता, योग्य पद्धतीने नाडी परीक्षा करू शकता. नाडी परीक्षा कशी करायची तर फार सोपी गोष्ट आहे. ज्यावेळेस मला शिकायला मिळालं त्यावेळेस मी 2 तासात शिकलो. आणि मला वाटतं की जर नुसतं सांगायचं असेल तुम्हाला कशी करायची नाडी परीक्षा तर 15 मिनिटं पुरेशी आहे. कशी नाडी परीक्षा करायची याचा काहीच उपयोग नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या क्षणाला सगळ्यांना सांगितलं व्हिडिओ ऑन करा, तुमचे सगळ्यांचे कॅमेरे
प्लीज पुट ऑन युअर कॅमेराज. सगळ्यांनी कॅमेरे चालू करा. मला तुम्ही दिसला पाहिजे. तुम्ही सेकंड इयरला, फर्स्ट इयरला का फायनल इयरला? फर्स्ट इयर असेल तर 1 दाखवा, सेकंड इयर असेल तर 2 दाखवायचे, फायनल इयर असेल तर 3 दाखवायचे. सेकंड इयरच्या. व्हेरी गुड. जरा तुमच्या नाडीवर बोट ठेवा. नाडीवर बोट. आणि मला जर कॅमेरा समोर दिसू द्या, म्हणजे मला शोध लागेल ना तुम्हाला करता येते की नाही. तुमचा कॅमेरा असा ठेवा की मला दिसलं पाहिजे. मला खूप साऱ्या लोकांच्या अजून कॅमेरे उघडलेले दिसत नाहीत. एक लक्षात ठेवा, या आज जेवढ्या लोकांसाठी चाललाय ना कार्यक्रम, त्यातल्या 15-16 लोकांना शिल्पा मॅडम आज सिलेक्ट करणार आहेत. म्हणजे मी आणि त्या मिळून त्यांना आमचा कोर्स फुकट मिळणार आहे. त्यामुळं मला दिसू द्या. तुम्ही पहा मॅडम, एकाच्या तरी चेहऱ्यावर शंका आली का नाडी परीक्षा करायची म्हणजे कुठं करायची? प्रत्येकाने 3 बोटांनी बरोबर नाडी पकड. सेकंड इयर म्हणजे नाडी परीक्षा करणं हा काय फार भानगडीबाज गोष्ट नाहीये. सामान्य गोष्ट आहे. आम्हाला सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. आणि ती इतकी पक्की माहिती आहे की एकाच्याही मनात शंका नाही आली की नक्की करतात कशी. फक्त अडचण पुढे, ती जेव्हा बोट तुम्ही ठेवली त्यात काय माहीत पडलं हे शोध नाही लागत. आणि हे शोध लागायची जी प्रक्रिया आहे तिचं नाव आहे नाडी परीक्षा. बाकी काही नाही. स्पंद तुम्हाला लागला की नाही? ज्यांना स्पंद नाही लागला असं किती लोक आहेत ज्यांना नाडीवर बोट ठेवली की स्पंदन नाही लागलं, जाणवलीच नाही नाडी, असे किती लोक आहेत? या भागात एकही नाही. आपल्याकडे जवळपास 62 लोक आहेत, 63. आपण शोधूयात ना कोणाकोणाच्या स्पंद नाही लागलेला. इथेही सगळ्यांना लागलेला आहे आणि इकडेही सगळ्यांना लागलेला आहे. म्हणजे स्पंद न लागण्याची 2 कारणं असतात. एक कारण असतं, एक आजार आहे पल्सलेस डिसीज, याकोहोमा डिसीज, टाकामाशी डिसीज, सगळे एकच आहे. पल्स लागत नाही. आपल्या भागामध्ये इतके कमी पेशंट असतात. 35 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी एकही नाही पाहिला. म्हणजे पल्स न लागण्याचं दुसरं कारण जास्ती महत्वाचं, जे सामान्यपणे माहिती आपल्याला सगळ्यांना. कधी लागत नाही पल्स? आपण प्रत्येक जण प्रत्येक सिनेमात पाहतो. एक डॉक्टर येतो, बोट ठेवतो, सोडून देतो, अब मैं कुछ नहीं कर सकता. त्याला समजतं पिक्चर मधल्या डॉक्टरला की बोट लागली की आता कुछ करते वाली जगा है नाही. लक्षात ठेवा तुम्ही, समाज माणसाचं प्रतिरूप असतो सिनेमा. आणि समाजामध्ये इतकं तीव्रतेने सांगितलंय की नाडीमध्ये स्पंदन लागणं हे जिवंत असल्याचं लक्षण आहे. आणि चिकित्सा करायची असेल तर कोणाची करता येते? जिवंत माणसाची करता येते. त्यामुळे नाडी लागणं महत्वाचं. आपल्याला जर ट्रीटमेंट करायची असेल तर जिवंत आहे की नाही माहीत पडणं फार महत्वाचं. म्हणून चरकाने काय सांगितलं माहितीये का? अस्पंदनम स्पंदनानाम. ज्यांचं स्पंदन लागायला पाहिजे त्या ठिकाणी स्पंदन लागलं नाही, परासुरीती विद्या, तो मृत्यूला पावला आहे असं समजावं. मग नाडी परीक्षा करताना तुम्हाला नाडी म्हणजे काय माहित पाहिजे असं मी विचारलं तुम्हाला, राईट? तुम्हाला मी आता सहज प्रयत्न म्हणून सांगितलं की नाडी पाहतो, तुम्ही प्रत्येकाने बोट तिथं नेलं.
का बरं? एखाद्याला तरी असं वाटायला पाहिजे की नरगळ पकडून पाहायला हवं म्हणून. लागते का? पहा जरा. लागते ना? इथे इथे अगदी गेला बाजार, तुमच्या तळवे असतात ना पायाचे, त्याच्यावरती बोट ठेवून पहा बघू, लागते का नाडी? असं पाय वरती करायचं छानपैकी आणि असं बोट ठेवून पाहायची. दिसलं का? स्पंदन लागतं का नाही? डॉर्सॅलिस पेडिसवर, पोस्टर वेस्टिब्युलसवर. तुम्ही सेकंड इयरला आहात म्हणजे अॅनाटॉमी झाली तुमची. ही सगळी नावं काय एकदम मी टुंड्रा प्रदेश मधली नावं नाहीत, शरीरातलीच नावं आहेत. पॉप्युलेटरी आर्टरी, इंग्वायरल आर्टरी, या सगळ्या आर्टरीज मध्ये तुम्हाला स्पंदन 100% लागतं. मग तिथं सोडून इथं कशासाठी? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि तुम्ही एकटेच करत नाही असं. जगातली प्रत्येक चिकित्सा पद्धती तिथंच नाडी पाहते. अर्थात पेशंट आला, त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट असला, जे लोक हॉस्पिटलमध्ये जात असतील केसेस वगैरे घ्यायला, त्या लोकांना हे निश्चित माहीत असेल की जर डॉक्टर राऊंड घेत असला की ते पेशंटची वरती तर नाडी पाहतातच. 3 बोटे एकदा तरी कमीत कमी डॉर्सॅलिस पेडिसवर ठेवतात, न चुकता ठेवतात. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटसाठी तर नक्कीच. कारण तुमच्या लोअर एक्स्ट्रीमिटीमध्ये असलेला ब्लड फ्लो कशा पद्धतीने चाललाय हे शोधण्याकरता आपल्याला डॉर्सॅलिस पेडिस तपासावी लागते. जर तुम्हाला कार्डियक हेल्थ तपासायची असेल तर तुम्हाला कॅरोटीड पाहता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या सिद्ध, तरी सुद्धा नाडी परीक्षा करताना आपण सगळेजण इनव्हेरिएबली कुठे करतो परीक्षा? रेडियल आर्टरीवर करतो. पहा तुम्ही, आपण रेडियल आर्टरी बद्दलची माहिती घेऊ आज, आणि नाडी म्हणजे काय त्याची माहिती घेऊ, आणि बाकी सगळं बघ परीक्षा पद्धतीमध्ये. रेडियल आर्टरी का? जर तुम्ही अनाटॉमीला नीट आठवण केली तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा ब्रॅकियल आर्टरी आहे, समजा मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कोणाला विचारू? तुमच्या क्लासमधला सगळ्यात हुशार कोण आहे हो? मागच्या वर्षी पहिला आलेला? शारीर मध्ये पहिला आलेला आणि उपलब्ध असलेला? ओसवाल जिग्नेश ओसवाल. जरा अनम्यूट करा भाऊ तुमचा मोबाईल, लॅपटॉप जे काय असेल ते. जिग्नेश ओसवाल, हा, अनम्यूट करा. व्हेरी गुड. आता मी प्रश्न विचारतो, साधा प्रश्न एकदम. आपल्याला जर तपासणी करायची असेल कुठल्याही गोष्टीची, तर आपण तपासणी करताना त्यातली मोठी वस्तू निवडू की बारकी बारकी निवडू? मोठी मोठी निवडू. नक्की गोष्ट सत्य आहे. ब्लड फ्लो कसा चालतो रे? तुझा आवाज काय येत नाही? खाल्लं पिल्लं नाही काय? उपाशी बोलवलाय मॅडम तुम्ही? नाही कळलं नाही मला सर. ब्लड फ्लो म्हणजे ब्लड फ्लो कसा चालतो कळलं म्हणजे? आता ह्याच्यात काय सांगायचं? ब्लड फ्लो बॉडी मध्ये चालतो का? ब्लड फ्लो हो हो असतो. कशाने चालतो? फ्लो होताना वॉल्स, आर्टरीची जी वॉल्स असतात त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट करत चालतो. कुठून येतं रे ब्लड? हार्ट मधून. व्हेरी करेक्ट. हार्ट मधून येतं. हार्ट मधून ते पहिल्यांदा जातं कुठं? एओर्टा मधून ते मग पुढे ट्रान्सफर होतं. कोणाला ऑब्जेक्शन आहे का बाबा इथं? हे त्याचं म्हणणं आहे की हार्ट मधून रक्त अवॉर्टात जातं. नाडी परीक्षा करताना आपण कधीतरी अवॉर्टाची परीक्षा करतो का रे? कोणीतरी इथं असं दाबून पाहिलं, ऍब्डोमेनला दाबून पाहिलं, असं करतो का कधीतरी? इथलं लागणार, बाकी चेस्ट मधली अवॉर्टा लागणार नाही, पण ऍब्डोमेनला अवॉर्टा लागू शकते.
असं कधी पाहिलं का नाडी परीक्षा करताना 3 बोटं ठेवून वातपित्त कफ कसे आहेत म्हणून? नाही नाही. मोठी मोठी कुठली आहे आर्टरी? आवर्टा मोठी का रेडियल आर्टरी मोठी? एवढा मोठी आहे. मग आवर्टाला का नाही तपासायचं? रेडियल आर्टरीला कशाला तपासायचं उगाच चौगच? अशी शंका नाही आली कधी मनात? माझ्या मनात अशा शंका फार येत होत्या. हे असाला गडबड आहे काहीतरी. एवढी मोठी आर्टरी सोडून बारक्या बारक्या आर्टरीला का शोधायचं? पेरिफेरल ब्लड फ्लो. येस येस हिमाली. सर पेरिफेरल ब्लड फ्लो आणि हे चेक करण्यासाठी. मग तुम्हाला पेरिफेरल ब्लड फ्लो आणि पेरिफेरल ब्लड फ्लो पाहायचा आहे फक्त ना. मग त्यातून वातपित्त कफ कशाला मिळेल? इझिली पाल्पेबल असेल. मोठी आर्टरी इझिली पाल्पेबल असेल का छोटी? एओर्टा थोरॅक्स मध्ये असते ना. मी तुम्हाला माहिती आहे तुम्ही एओर्टा थोरॅक्स मध्ये असणारे म्हणणारे म्हणून मी सांगितलं की थोरॅक्स मध्ये तुम्हाला लागणार नाही. केज आहे वरती, मध्ये त्याच्यावरती लंग्स आहेत. ऍब्डोमिनल एओर्टा जी किडनीच्या बाजूतून मधून जाते ती लागते की नाही हाताला? थिंक ऑफ इट. विल डिस्कस समडे, राईट? यू नीड टू नो दिस. कारण जसा जसा त्याचा डायमीटर कमी कमी होत जातो ना त्याचं प्रेशर वाढत वाढत जातं. हार्टमधून जेव्हा ब्लड ॲओर्टामध्ये येतं त्यावेळेस जेवढं प्रेशर असतं त्यापेक्षा 20 टाइम्स मोर प्रेशर, 20 टाइम्स मोर प्रेशर हे रेडियल आर्टरीच्या तिकडे असतं. आणि त्यामुळे इट इज पाल्पेबल बेटर. साधा प्रयोग आहे रे. तुम्ही झाडाला पाणी टाकता का कधी? साडा बिडा टाकला का नाही कधी? पाईपनी साडा कोणी कोणी टाकला? सगळ्यांनी टाकला असेल. मग पाईप असा मोठा पाईप घेतला आपण, 4 इंचाचा पाईप, आणि तिथं आपली घरातली मोटर लावली टिल्लू आणि साडा टाकायचा प्रयत्न केला तर पाणी उडेल का? मग तुम्ही काय करता? त्याला दाबता पाईपला दाबून एकदम फोर्सनी पाणी येतं की नाही? एक्झॅक्टली सेम कंडिशन शरीरामध्ये देखील होते. जशी जशी त्याचा ल्युमेन कमी कमी होत जाईल तसं तसं त्याचा फोर्स वाढत जातो. आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे वेव्ह फॉर्म्स व्हिजिबल होतात, ऍक्सेसिबल होतात. म्हणून तिथं नाडी परीक्षा करायची. नंबर 1 गोष्ट. नंबर 2 ची गोष्ट, नाडी परीक्षा करायची असेल तुम्हाला तर तुम्हाला शरीरातली अशी आर्टरी लागेल जिच्यावर कुठलंही कव्हरिंग नाही. पण शरीरामध्ये कुठलंही कव्हरिंग नाही असं काही मिळत नाही. पण फक्त स्किननी कव्हर्ड शरीरामधली एकच आर्टरी, विच इज द मोस्ट सुपरफिशियल अँड द सबक्युटेनियस आर्टरी, दॅट इज रेडियल आर्टरी. आणि ती सुद्धा अख्खी रेडियल आर्टरी नाही. तर ब्रॅकियल जेव्हा 2 भागामध्ये विभक्त होते, अल्नर आणि रेडियल मध्ये, त्यावेळेस रेडियसचा लोअर 1/3 जो आहे तो सबक्यूट होतो. तो जेव्हा सुपरफिशियल फेशियाला पियर्स करून वरती येतो त्यावेळेस तो डायरेक्ट स्किनच्या खाली येतं. मध्ये फेशिया नाही, फॅट नाही, काही नसतं एवढ्या भागात. इट इज द मोस्ट सुपरफिशियल ऑर द ओनली सबक्यूट आर्टरी ऑफ द बॉडी, ज्याला एक लेंथ अवेलेबल आहे. तुम्हाला नाडी परीक्षा करायची असेल तर कमीत कमी अंतर लागतं 40 mm. ही 3 बोटांची जी साईज आहे ना, 40, 42, 43 mm, ही 3 बोटं ठेवता येतील अशी जागा लागते. ती सबक्यूट असली पाहिजे, सुपरफिशियल असली पाहिजे. आणि अजून एक गंमत आहे, या ठिकाणी रेडियसचा फ्लॅट सरफेस त्याच्या खाली असतो. बाकी जर तुम्ही इग्वानाला दाबायला गेलात ना, सृष्टी तू एक प्रयत्न कर, तुझ्या गळ्याच्या ठिकाणी दोन्ही बाजूला कॅरोटीड लागते का? लागते ना. 3 बोटं ठेवा दोन्ही बाजूनी आणि दाबा जरा. काय होतं? गळा दाबला जातो, श्वास घ्यायचं बंद होईल. जास्त वेळ दाबला तर मरून जाल तुम्ही. कॅरोटीडला दाबलं तर व्हॅसोवेगल रिफ्लेक्स बसतो, खटकन मरतो माणूस. नाही करता येत, दाबता नाही येत.
इंग्वानल त्या पोकळीमध्ये आहे, दाबलं तर ती सरकते बाजूला. डॉर्सॅलिस पेडिसवर ठेवायचा प्रयत्न केला, ती इतकी बारकी आर्टेरिओल आहे की तिच्यावर 3 बोटं ठेवायला जागा नाही. पोस्टेरियर ट्रिबॅलिसवर तर 3 बोटं ठेवायचा प्रयत्न केला, ती कर्व्ड आहे, ती तुमच्या अँकलला कर्वेचर करून जाते, तुम्ही नाही ठेवू शकत. म्हणजेच तुम्हाला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जी जागा लागते ती जागा देवाने अॅनाटॉमिकली दिली आहे तुम्हाला बिलो द रिस्ट. पण बिलो द रिस्ट मध्ये अजून एक भानगड आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही नीट जर पाहिलं आणि अॅनाटॉमी आठवली तर तुमच्या लक्षात येईल की ही आर्टरी जेव्हा सुपरफिशियल फेशियाला पियर्स करून वरती येते तर ती सुपरफिशियल फेशिया जो आहे तो फायब्रस बँड आहे, त्यामुळे तिथं आर्टरी पकडली जाते. आणि पुढे गेलं की रिस्टवर सुद्धा फायब्रस बँड्स आहेत, रिस्ट बँड्स म्हणतात ज्यांना, तिथं दुसऱ्यांदा पकडली जाते. त्यामुळं फ्लॅट सरफेसवर बोनी हार्ड सरफेस खाली वरती आर्टरी आणि दोन्ही बाजूला पकडलेली इतकं फंटास्टिक जागा शरीरामध्ये दुसरी कुठेही नाही. आणि त्यामुळं इनव्हेरिएबली तुम्ही कोणाकडेही जा, तुम्हाला नाडी परीक्षा करताना ती नाडी परीक्षा मात्र आणि मात्र रेडियल आर्टरीवर करताना दिसते. मग तुम्ही डॉक्टरकडे जा, कार्डिओलॉजिस्टकडे जा, न्यूरोफिजिशियनकडे जा, होमिओपॅथकडे जा, युनानीच्या हकीमाकडे जा, नॅचरोपॅथकडे जा, चायनीज मेडिसिन वाल्याकडे जा, ते कुठं पाहणार नाडी? रिझन इज व्हेरी सिम्पल. तुम्ही दाबून पहा बघू, दाबता येते का? येते का दाबता? दाबता येते सहज. हलवून पहा बघू, हलते का नाही हलत? पहा बघू हलते का? पुढे मागे हलवून पहा जरा, असं थोडीशी लूज आहे का ती आर्टरी? नाहीये, ती पॅक आहे, त्या फ्लॅट सरफेसवर आहे, पॅक आहे, म्हणून तिथं नाडी परीक्षा करायची. आता दुसरा भाग, या नाडी परीक्षेचं कारण काय असायला हवं? शेवटी नाडी परीक्षा करायची म्हणजे आपण कशाचं परीक्षण करतो? कोण सांगेल? 2 नंबरचा माणूस हुशार कोण आहे तुमच्या वर्गात? मॅडम अजून एक आयडेंटिफाय करा. हो सर, हो. मेघना गांधी. मेघना, Yes, ma'am. येस, यू कॅन स्पीक. अच्छा, गुड. धनश्री, यू कॅन ऑल्सो. हा, 2-3 जण आयडेंटिफाय करून ठेवा. अनम्यूट करा रे तुमचं mic करा. गप्पा मारायच्यात मला तुमच्याशी. एनीवन कॅन टेल. यू कॅन रेज युअर हँड्स enthusiastically. हा ना, आता तुम्ही आयडेंटिफाय केले ना, नाही असं कोणी हात नाही वरती करत. धनश्री. मेघना कुठे गेली? काय Yes, sir. मेघना, you tell me one thing. When you examine the pulse, what do you examine? Pulse rate mainly, then the pressure applied, and the rhythm. Is it regular, irregular? Okay. You understood my question? मराठीत, हिंदी, इंग्रजीत, गुजरातीत कुठल्या भाषेत सांगू म्हणजे तुला समजेल? Any? तुमचा क्लास सगळा मराठीत चालतो असं मॅडमने सांगितलं, म्हणून मी मराठीत गप्पा मारतोय तुमच्याशी. हाँ, मराठी ओके सर. मी काय विचारलं तुला? नाडी परीक्षा करता तुम्ही कशाची परीक्षा करता? काय करता परीक्षा? तर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही कशी करता परीक्षा. काय परीक्षा करतो आपण? आपण परीक्षा नाडीची करतो की नाडीतल्या आतणाऱ्या चालणाऱ्या प्रवाहाची करतो? पल्स रेटची करतो. हा, पल्स रेटची करतो. रेट माहिती तुला की नाडी परीक्षा वेस्टर्न मेडिसिन मधून का गायब झाली? 17व्या शतकात एका यंत्राचा शोध लागला गेला. त्या यंत्राचं नाव होतं पल्स काउंटिंग मशीन. आजच्या तारखेला त्याला काय म्हणतो जर तुम्ही कोणी सांगितलं तर मी त्याला माझा अख्खा सेट गिफ्ट करून पाठवेल.
पल्स ऑक्सिमीटर. सर नाडी तरंगिणी. 17व्या शतकातला यंत्र. नाडी तरंगिणी आता 21व्या शतकातलं आहे. 2014 मध्ये लॉन्च झालंय. मी फुकट गिफ्ट देणार नाही, मारवाडीचे मी पण तुमच्यासारखा इतका फुकट थोडी वाटणार आहे. अवघड आहे म्हणून तर. तुम्ही सगळेजण स्टॉप वॉच वापरता का? स्टॉप वॉच नाव ऐकलंय कधी? त्या स्टॉप वॉचचं पहिलं नाव होतं जेव्हा ते इन्व्हेंट झालं, पल्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. कारण त्यावेळेस नाडी पाहताना 1 मिनिट मोजायचं कसं याचं काही साधन नव्हतं. आणि स्टॉप वॉच वॉज द फर्स्ट मशीन. क्लिक करायची, नाडी पाहिजे. आपल्याकडे काय करायचे वैद्य लोक माहितीये का? ते वाळूचं घड्याळ ठेवायचे आणि त्याच्यातून मोजायचे नाडी. नाडी परीक्षा करताना मशीन्स आल्या ना, म्हणून नाडी परीक्षा डॉक्टरांनी सोडून दिली. सोनोग्राफी आली, MRI आले, CT स्कॅन आला, एक्सरेज आले आणि हळूहळू डॉक्टरांच्याकडून नाडी परीक्षा निघाली आणि ती नर्सेसच्या हातात गेली. आता नर्सला ट्रीटमेंटशी काहीच घेणं देणं नाही. तिला काय करायचंय, काय ट्रीटमेंट आहे, ती फक्त मोजायला लागली. मग पुस्तकामध्ये डेफिनेटली सापडतं हे सगळं जे आता मेघनाने सांगितलं. रेट, रिदम, व्हॉल्यूम, इंटेन्सिटी, स्ट्रक्चर, थिकनेस. There are multiple things which can be seen in the pulse. But what exactly we see in the pulse? We see two things together. We see in combination two things together. First thing what we see is the structure of the pulse. Number one. And number two, the flow of the blood flowing through that pulse. The arteryचं स्ट्रक्चर ही पहिला भाग आणि दुसरा भाग त्यातून वाहणारा रक्ताचा प्रवाह. तो प्रवाह अशा पद्धतीने वाहतो की त्या रक्तवाहिनीमध्ये आकुंचन प्रसरण होत असतं. आणि प्रत्येक वेळेस ब्लड आला की एक बोलस येतो, वेव्ह येते आणि ते वेव्ह रक्तवाहिनीला प्रसारित करते. त्यामुळे तुम्हाला पल्स लागतो. परत एकदा बोट ठेवा बघू नाडीवर. मी आता एवढं सांगितलं तुम्हाला, कोणाला तरी अख्खी नाडी लागते का पहा बघू जरा. पल्स ॲज अ ट्यूब लागली का हाताला? नाही लागत. तुम्हाला पल्सेशन्स लागतात फक्त. यू कॅनॉट ऍक्सेस द आर्टरी ॲज सच. जर ती ऍक्सेस करायला लागली तुमच्या बोटाखाली, तुम्हाला जर नाडी लागली अख्खी नाडी, तर समजा तुम्ही 99% वेळा चूक अशी असेल की तुम्ही शेजारच्या टेंडनवर बोटे ठेवली आहेत. त्याच्या शेजारीच एक टेंडन आहे, दिसलं का? हे टेंडन दिसतंय का? तुमच्या बोटावर आहे ना, तुम्ही तुमच्या बोटावर पाहू शकता ना हातावर. सेंटर पॉइंट ऑफ युअर रिस्ट, आर्मच्या खालच्या बाजूला एक टेंडन दिसतो का? हा टेंडन तुम्हाला कडक कडक लागतो, तिथं पल्सेशन नाही लागत. ही शक्यता खूप अधिक. पण दुसरी शक्यता, अतिशय सिव्हिअर ॲथेरोस्क्लेरोसिस असेल ना, रक्तवाहिनी काठिण्य जर अधिकतम असेल, तीव्रतर, तर तुम्हाला अख्खी पल्स लागते बोटाखाली एखाद्या दोरीसारखी. निदानच डायरेक्ट ॲथेरोस्क्लेरोसिस, डोक्याला ताण नाही. नाडी लागली बोटाला की डायग्नोसिस. परंतु तसं लागत नाही, आपल्याला लागतात पल्सेशन्स. आणि म्हणून त्याच्यावरून तुम्हाला अनुमान करावं लागतं. अनुमान म्हणजे काय? अनुमान हा शब्द ऐकलाय की नाही? प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश, चेतना. चेतना. कोण आता ही चेतना? आता ते घाबरतील माहिती. चेतना मुदळकर काय असतं बा अनुमान प्रमाण म्हणजे? नाही नाही, ती फर्स्ट इयरला आहे ना. First एनीवन year? फर्स्ट इयर. अजून तर क्लासच झाले नसतील तुमचे फर्स्ट इयरचे. नाही सर, आता संपले ना, एक्झाम गोईंग आहेत ते. मग तिला अनुमान आयला पाहिजे. सृष्टी, कोण सांगते अनुमान प्रमाण? उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
यत्र यत्र धूमः तत्र तत्र मन्दी. अनुमीयते अनेनेतिस अनुमानम. जे दिसत सरळ नाही पण ज्याचा अनुमान करता येतं त्याला तुम्हाला शोधावं लागतं. दूर दिसतोय तिथं आग दिसत नाहीये. यत्र यत्र धुमा तत्र तत्र मंदी. तिथं आग लागलेली असली पाहिजे. जिथं आग लागलेली असेल तिथं धूरच असेल असं काही जरूर नाही, पण जिथं धूर असेल तिथं आग नक्की असते. तसं नाडीमधल्या पल्सेशनवरून तुम्हाला अनुमान प्रमाणाने माहिती मिळायला लागते. आणि या अनुमान प्रमाणाला तुम्हाला दुसऱ्या शास्त्राची जोड लागते, दुसऱ्या प्रमाणाची. आणि ते दुसरं प्रमाण आहे स्मृती. चला, मिठाई कोणाला आवडते? मिठाई किंवा तिखट कोणाला आवडतं असं अजून दुसरा प्रश्न. मिठाई आवडते का? चेतना, तू फर्स्ट इयरला आहे. येस सर. अजून मिठाई खायला काय भीती वाटत नसेल तुला? तुला आवडते का मिठाई? हो सर. कुठली कुठली मिठाई आवडते? रसगुल्ला सोडून सगळं. रसगुल्ला सोडून? खायला अवघड बाई एकदम. बर, मग रसगुल्ला सोडून सगळ्यामध्ये काय काय येतं? तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? पुरणपोळी. पुरणपोळी. वा. अजून? गुलाबजामुन. गुलाबजामुन. अजून? आपण क्रमाने नावं विचारूयात. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं मला नंतर सांगा. अजून? पेढा. पेढा. अजून? श्रीखंड. श्रीखंड. रसमलाई. रसमलाई. रसगुल्ला आवडत नाही, रसमलाई आवडते. अरे वा, व्हेरी गुड. आता माझा साधा प्रश्न आहे. हा, ईशान तुला आहे. ईशान शहा कोण आहे? हा येस सर. तुला प्रश्न आहे. मी तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि एक तुकडा रसगुल्ल्याचा, एक तुकडा गुलाबजांबूचा, एक तुकडा जिलेबीचा, एक तुकडा बर्फीचा, एक तुकडा मोतीचूरच्या लाडूचा, एक तुकडा पुरणपोळीचा, असं एका साईजचे केले. तू हात नाही लावायचा. मी उचलून ते तुझ्या जिभेवर चिमट्याने ठेवले. तर तुला तोंडात खाऊन माहिती पडेल का तू काय खातोयस? एक एक करून ठेवले तर माहित होईल सर. हा, एक एक करून जर ठेवले तर माहित आवाज होईल. येत नाही तुझा. कोणाचा आवाज येऊ शकतो मला? सर एक एक करून जर हो, एक एक ठेवले करून. तर आता माहित अख्खा होईल. पोळा नाही, एक एक करून चिमट्याने उचलून ठेवणार. तर माहित पडेल ना. माहित पडेल की नाही पडणार? पडेल सर, पडेल. माहिती पडेल. पडेल. व्हेरी गुड. तू हुशार आहेस. आता मला तुला एक विचारायचंय. तुझ्या तोंडात जर समजा मी बकालावा टाकला तर? काय सर? बकालावा नाही माहित नाही होणार सर. जरा व्हेरी गुड. हॅलो, मेरिंग्यू. ऐकू येत नाही. एक मिनिट. त्याला कळालं नाही सर तुम्ही काय म्हणताय बहुतेक. त्याच्या तोंडात मी बकालावाचा तुकडा टाकला तर त्याला ओळखता येईल का? त्याला बाकी सगळं ओळखता येतं. ह्यानी काय अडचण केली? पूर्वी खाल्ला असेल तर समजणार. पूर्वी खाल्ला असेल तर माहित पडेल. व्हेरी गुड. मग आता पूर्वी खाण्याच्या नंतर येणाऱ्या नॉलेजला काय म्हणतात? युक्तिप्रमाण. अनुभवजन्य ज्ञान. युक्ती नाहीये ती. अनुभवजन्य. अनुभवजन्य ज्ञान. स्मृती. स्मृतीचे दोन अजून प्रकार, आप्तोपदेश आणि ग्रंथाधार. त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते आपल्याला मान्य करून चालावं लागतं, कारण तो लोकांनी अनुभूत केलेला आहे. म्हणून आपण नक्की मानतो की चिंच आंबट असली तरी उष्णविधी आहे आणि लिंबू आंबट असलं तरी मधुर विपाकी आहे. एक चिंच आंबट आहे तरी आम्ल विपाकी आणि दुसरा लिंबू आंबट आहे तरी मधुर विपाकी. आपण मानून चालतो की नाही? आपण प्रयोग करतो, नंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार करतो आणि त्याचं निश्चितीकरण करतो. नाडी परीक्षेकरता देखील तुम्हाला ह्या सगळ्या प्रमाणांचा वापर करावा लागतो. प्रत्यक्षतः तुम्हाला बोटांना जो स्पर्श होईल तो आहे, तो सगळ्यांसाठी कॉमन नाही, तो सगळ्यांसाठी सामान्य आहे. तुझे नाडी तुम्ही बोटं ठेवली की जशी चालणार आहे, जी तुझ्या बोटाखाली लागतेस तीच श्रुतीला लागणार आहे, तीच पायलला लागणार आहे, तीच मॅडमला लागणार आहे, तीच मला लागणार आहे. पण त्याच्यातून निर्णय घ्यायला
तुम्हाला अपूतोपदेश, अनुमान आणि युक्तिप्रमाण यांचा वापर करावा लागतो. या सगळ्यांचा वापर करून नाडीला लागलेल्या बोटांच्या स्पर्शातून आपल्याला जे ज्ञान मिळतं त्याचं नाव आहे नाडी परीक्षा. मग त्या नाडीमधून नक्की चालतं काय? मी तुम्हाला सांगितलं की नाडी एक ट्यूब आहे, मस्क्युलर ट्यूब. आर्टरी इज अ मस्क्युलर ट्यूब, isn't it? It's purely made by muscle tissue and it is elastic, and you have a blood flow which is managed by heart. But this heart is not a motor which pumps continuously in the same manner. It alters. कारण हार्टचं पंपिंग करण्याचा इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो हृदयाच्या आतमध्ये असलेल्या सायनोआर्ट्रियल नोड्स आणि आर्ट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड्स मधून येतो. सायनोआर्ट्रियल नोड 65 to 70, 80 पर्यंतची पल्सेशन्स करतात आणि आर्ट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड जवळपास 35, 40 पर्यंतची पल्सेशन्स करतात. मग जशी जरूरत असेल तसं ते कॉन्ट्रॅक्शन साठी इलेक्ट्रिकल इम्पल्स पाठवतात आणि तो इलेक्ट्रिकल इम्पल्स बंडल ऑफ हिल्स मधून किंवा पर्किन्जे फायबर्स मधून मायोकार्डियम पर्यंत जातो आणि मायोकार्डियम कॉन्ट्रॅक्ट होतो. जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा त्यांना आपण सिस्टोल म्हणतो. त्या सिस्टोल मधून जेवढं ब्लड फेकलं जाईल अवोर्टामध्ये त्याचा एक बोलस बनतो आणि ही एक क्लोज सिस्टीम आहे. न्यूटन कोणाकोणाला आठवतोय? न्यूटन किंवा पास्कल? पास्कल नाव ऐकलंय का कधी? अजित, तुम्ही हो, सर. असा चेहरा करून बसलाय जसं काय मी तुम्हाला रास्कल म्हटलंय. पास्कल हो सर, ते व्हिडिओ हँग झालाय. व्हिडिओ हँग झाला त्याचा. बरं, मला वाटलं त्याचा चेहरा असा झाला एकदम अचानक. तर मग हे पास्कलचे 3 नियम आहेत आपण जे शिकतो 10वी 12वी पर्यंत. तो प्रेशर बद्दल सांगतो. फ्लुइड मेकॅनिक्सचा पहिला माणूस आहे पास्कल आणि त्याने सांगितलं व्हेन यू गिव्ह प्रेशर इन अ क्लोज सिस्टीम ते सगळ्या दिशेने सारखंच पारेषित होतं. जेव्हा तुम्ही बंदिस्त सिस्टीम मध्ये कुठेतरी प्रेशर देता ते सगळीकडे जातं आणि सुदैवाने आपली सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ क्लोज सिस्टीम. इज इट अ ओपन सिस्टीम और अ क्लोज सिस्टीम? इट्स अ क्लोज सिस्टम. इट्स अ क्लोज सिस्टीम. त्यामुळं तुम्ही हार्ट मधून पंपिंग केलं की तो संबंध एकसारखा प्रवाह जातो. आणि तुम्हाला जर पाहायचं असेल की या प्रवाहामध्ये डिफरन्स कसा आहे तर तुम्हाला एक हात कॅरोटिडवर ठेवायचा किंवा ॲक्झिलरीवर ठेवायचा आणि दुसरा हात तुम्ही जर रेडियल आर्टरीवर ठेवला आणि तुम्ही जर सूक्ष्मतेने शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काही मिली सेकंडचा डिफरन्स सापडतो, which is measured regularly in to measure the circulation of the extremities. Always the time gap between the two centers is always measured. In good centers where the cardiac studies are being done, they do measure this lapse, how much lapse is required. 10 to 12 millisecond is a normal lapse. तेवढा असायला हवा, पण त्यापेक्षा जास्ती झाला तर तिथं काहीतरी ऑब्स्ट्रक्टिव्ह पॅथॉलॉजी झाली असं लक्षात येतं. म्हणजेच तुम्हाला नाडी परीक्षा करताना हृदयापासून निघालेला आणि हा जो फ्लो बारीक 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 होत रेडियल आर्टरी पर्यंत येतो त्या फ्लो मध्ये काय काय चेंजेस होतात तर प्रत्येक वेळेस तो फ्लो एकसारखा नसतो. हा पहिला नियम लक्षात ठेवा. तुमचे हार्टबीट प्रत्येक वेळेस एकसारखे असतील का? असतच नाही, वेगवेगळे असतात. त्याच्यावर सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक दोन्ही नर्वस सिस्टीम काम करतात आणि सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काम केल्या त्या डिपेंडंट आहेत कशावर? एक्सटर्नल फॅक्टर्सवर, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर, फूड इंटेकवर, तुमच्या सायकोलॉजिकल फॅक्टरवर, तुमच्या स्ट्रेसवर, तुमच्या अँगरवर, तुमच्या प्रेमावर. जिनेश, तुझी गर्लफ्रेंड आहे का रे? नाही सर. असं ओपनली विचारायचं नसतं पण मी मुद्दाम विचारलं तुला. नाही एवढा लाजायला लागला म्हणून असावी असं वाटतं. नाही नाही नाहीये नाहीये. समज
आहे. समजायला काय हरकत आहे का? नाही. ठीक आहे. समजता येईल की नाही? हो हो. नाही तर आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारू, तुला भीती वाटत असेल तर. घरी कोणी पाहणार नाही हा प्रोग्राम. चालेल सर, ठीक आहे, समजलं आहे सपोज. आहे. हा, आता तुम्ही नवीन नवीन रिलेशनशिप मध्ये आहात. तू क्लासमध्ये बसलायस, हो. प्रॅक्टिकल किंवा डॉक्टर छाजेडांचं लेक्चर चालू आहे आणि ती दरवाजावर येऊन थांबली. काय होईल तुझ्या हार्टमध्ये? बीट्स वाढतील. नक्की. हो. बघा आता एक सिच्युएशन सांगितली. दुसरी सिच्युएशन, तुझ्या त्या मैत्रिणीचे गर्लफ्रेंडचे वडील आणि तुझे वडील मित्र आहेत, ते तुम्हाला दोघांनाही माहित नाही. तुम्ही छानपैकी बागेत जाऊन गप्पा मारायला गेला. आता जनरली गर्लफ्रेंड बरोबर गप्पा मारायला जातो माणूस, त्यावेळेस काय असं चौकातून मस्तपैकी लाईट लावून खाली बसत नाही. बसतो का आपण तसं? हा, ईशानला माहिती आहे असं नाही बसत. नीट कॉर्नर धरून बसावं लागतं. तर समजा तुम्ही तसे तिथं बसलात, गप्पा मारतात छानपैकी हवा पाण्याच्या, आणि तुमचं लक्ष बाकी बाहेर असण्याचा चान्सच नाही. अशा वेळेस तुमच्या समोर अचानक दोघांचे वडील एकत्र समोर उभे आहेत असं दिसलं तर काय होईल? शॉक, खूप जास्त हार्टबीट वाढेल. वाढेल का बंद होईल? का रे ईशान, काय होईल? वाढून बंद होणार. वाढून बंद होईल. बरं, समजा तू कोणाच तरी लग्नाला गेलायस, खूप मस्तपैकी तुला आवडणारी प्रत्येक मिठाई तिथे आहे, घेवर पासून सगळं. आता मला हे घेवर पाहिल्यावर छोटे छोटे मजा आली, खाऊन टाकले 5-7. तुझ्या पल्स मध्ये काही चेंज होईल का रे? आता हलता येणे अशी परिस्थिती झाली. पल्स विल स्लो डाऊन. तुम्ही जर जास्ती जेवण केलं ना, कारण सगळा ब्लड फ्लो जाईल कुठं? पोटाकडं. फिजिओलॉजी विचारली तुम्हाला मी, तुम्हाला नाडी परीक्षेबद्दल काही विचारत नाहीये. मोठं तडस लागूपर्यंत जेवल्यावर ब्लड फ्लो कुठेकडे जाईल? स्टमक कडे. मग स्टमक कडे ब्लड फ्लो गेला तर बाकी ठिकाणी तुम्हाला पेरिफेरला कमी मिळेल की नाही? समजा तुम्हाला उपाशी ठेवलं, हा अनुभव तर खूपदा असेल, परीक्षा आहे, प्रॅक्टिकल आहे, काही आहे, तर आपली पल्स बीट वाढते. ताप आला की पल्स वाढते, परंतु ती पाउंडिंग असते. जुलाब झाले की पल्स वाढते, परंतु ती वीक असते. म्हणजे प्रत्येक आजारात, फिजिओलॉजिकल कंडिशन मध्ये आणि इव्हन सायकोलॉजिकल कंडिशन मध्ये देखील तू नुसती कल्पना केली तरी तुझी हार्टबीट वाढली. गर्लफ्रेंड आहे, वाढतात की नाही बीट्स? तसं आहे. म्हणजे शरीरामध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलावात तुमच्या नाडीमध्ये बदल होतो, आणि तो बदल परमनंट आहे. एकाला तरी वाटलं का गर्लफ्रेंड आल्यावर हार्ट बंद नाही, आणि बसली, राहू दे, फारच अनुभवी असेल तर होईल तसं. तसं जनरली होत नाही. बटरफ्लायजच वाढायला लागतात छातीमध्ये. तर यू इमॅजिन, आणि म्हणून पल्स हॅज टू बी एक्झामिन्ड. आणि ह्याच्यामधून चालणारा जो फ्लो आहे तो बायोकेमिकली अल्टरिंग आहे. त्याच्यामध्ये हिमोडायनॅमिक चेंजेस आहेत प्रत्येक वेळेस, आणि ते सगळे चेंजेस शरीरामध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलावाशी संबंधित आहेत. आणि म्हणून तुम्हाला या पल्सेशनच्या माध्यमातून जे आपण पल्सेशन पाहतो त्याचं अनालिसिस जर करता आलं तर ते निदानात्मक होतं, आणि ते युनिव्हर्सल असतं. असं नाहीये की तुला लागणारी नाडी वेगळी, त्याला लागणारी नाडी वेगळी. तुला जर गुलाबजांबू गोड लागत असेल, आता त्या कुठे गेली ती मेघना, जिला त्या चेतना, तिला रसगुल्ला आवडत नाही, कसं अवघड आहे. हा, असे लोक कमी असतात, परंतु जनरली प्रत्येकाला तो रसगुल्ला गोडच लागतो. तुम्ही तिखट लाडू खाल्ला का कधी? गुलाबजांबू तिखट. हा, जोधपूरला जावं लागेल तुम्हाला, तिथं रसगुल्ल्याची आणि गुलाबजांबूची भाजी मिळते. हा, हे माहिती करता ऍडिशनल. नाडी परीक्षेशी काही संबंध नाही. पण नाडी परीक्षा करताना जितका रसगुल्ल्याचा गोडावा तुम्हाला, किंवा गुलाबजांबूचा किंवा जिलबीचा गोडवा
किंवा तुमचं सोलापूरची चटणी झणझणीत, सोलापूरला चटणी मिळते ना, शेंगदाण्याची चटणी फेमस आहे सोलापूरची, ती काय अशी मिळमिळीत गुलाबजामू सारखी असते का? सांगलीचा भडंग, आपण सगळ्या ठिकाणच्या गावाचे काय काय फूड आहे तिखट, त्याचा तिखटपणा तो आयडेंटिफायबल आहे आणि तो युनिव्हर्सली आयडेंटिफाईड आहे. नाशिकचा चिवडा आयडेंटिफाईंग आहे, तुम्ही चेहऱ्यात तोंडात टाकलं की तुमच्या तोंडाला ती चव जाणवते जर त्याचा अनुभव असेल तर. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती सांगितली तुम्ही की त्याचा अनुभव असला पाहिजे. आणि मग हा अनुभव, प्रत्येक अनुभव आपण घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. म्हणून आपल्याला आप्तोपदेश किंवा स्मृती याचा अनुभव घ्यावा, आधार घ्यावा लागतो, ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो आणि त्यातून जे मिळतं नॉलेज त्याचा वापर जर आपण सगळ्या प्रमाणांच्या बरोबर केला तर त्या परीक्षेतून जी निदानात्मक प्रक्रिया तयार होते तिचं नाव आहे नाडी परीक्षा. नाडी आणि परीक्षा. आता परीक्षेमध्ये कुठं बसते नाडी? तर परीक्षा किती प्रकारच्या? सारिका, परीक्षा किती प्रकारच्या? शब्द ऐकलाय का कधी परीक्षा? आम्हाला दोनच माहिती आहेत, लेखी आणि तोंडी. वायवा द्यायची नाही तर खरडून यायचं. अजून काय असतात का परीक्षा? त्रिविध परीक्षा असतात. हा, त्रिविध परीक्षा. त्रिविध परीक्षा. वाव, व्हेरी गुड. त्रिविध कुठल्या कुठल्या ह्या त्रिविध आहेत? दर्शन, स्पर्शन आणि प्रश्नही. दर्शन, स्पर्शन, प्रश्नही. परीक्षितेही, परीक्षितेही श्लोक नाही. रोगिनाम. लक्ष. कोणाची परीक्षा करायची? रोगिना. रोगिनाम. नाही तर तुला रोग्याची. आता तो तुला लांबून दर्शन परीक्षा करतोय, पण तो तुला स्पर्श परीक्षा करू शकतो का? किंवा आपल्याकडे दुसरी परीक्षा आहे, प्रश्न परीक्षा. अतिक्या खंडाळा ऐकलं की नाही आपण? प्रश्न परीक्षा आहे ती. तुम्हाला विचारलं. दर्शन परीक्षा जी आपण पाहून करतो ती, आणि जी स्पर्श करून करतो ती स्पर्शन परीक्षा. आतुरम परीक्षा. त्या ठिकाणी आयुर्वेद शास्त्रात ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस त्याचा अर्थ आहे रुग्णाला कसं परीक्षण करावं. आतुरम परीक्षेत. रोगिनाम, दर्शन, स्पर्शनम, प्रश्नही, परीक्षितही रोगिनाम. ही म्हणजे ह्या तिन्ही केलंच पाहिजे. तिन्ही, दर्शनम, स्पर्शनम, प्रश्नैर्वा, परीक्षितही रोगिनाम. तिघापैकी कशांतरी एकाने तरी परीक्षण केलं पाहिजे. या काय आहेत? दीज आर द 3 मेथड्स ऑफ एक्झामिनेशन. दीज आर द 3 मेथड्स ऑफ एक्झामिनेशन. आणि या मेथड्स मधून आपल्याला काय शोधायचंय? काय शोधायचंय? आतुरम परीक्षेत प्रकृतीतः विकृतीतः. विकृती. काय परीक्षा करायची? 2 भागात परीक्षा करायची. तिचं प्राकृतिस्थ अवस्थेमध्ये कशी असेल आणि विकृतिस्थ अवस्थेमध्ये कशी असेल, आणि त्यामध्ये काय वस्तू पाहिजे आपल्याला? दुष्यम, देशम, बलम, कालम, प्रकृती, अनलंपया, तत्व, सात्म, तथा, आरम, अवस्थाश्च पुतकम विदा. या 10 गोष्टींचं वेगवेगळ्या अवस्थांमधलं अवस्थान सगट परीक्षण करायला सांगितलं. नुसतं या 10 गोष्टींचं परीक्षण करायला नाही सांगितलं. या 10 गोष्टी 2 भागामध्ये, प्रकृतीता आणि विकृतीता, आणि त्यानंतर त्यांच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, म्हणजे वय, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था, 3 अवस्था झाल्या. ऋतू, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, अवस्था झाल्या. तुम्हाला परीक्षण करायचं आलं. देशाची परीक्षा, जांगल, अनुप आणि सामान्य देश. तुम्हाला त्या अवस्थांमधलं परीक्षण करावं लागेल. त्या 10 परीक्षा आहेत. काय काय परीक्षा व्हावेत यांचं परीक्षण करायचंय. पण यांचं परीक्षण करायचं कुठं, ही सगळ्यात मोठी भानगड होती. आणि म्हणून योगरत्नाकर म्हणतो रोगाक्रांतम शरीरस्य, रोगाक्रांतस्य शरीरस्य स्थानमाष्टानी परीक्षेत. स्थानमाष्टानी परीक्षेत. These are the places where one has to examine. Those are the 10-fold examinations which are to be conducted, and it is conducted by the 3 tools: darshanam, sparshanam, prashnai. These are 3 tools. 10-fold examination into 2 categories: normal and abnormality in every single status. And which are those 8 places? Nadi, mala, mutra, jivva, shabda, sparsha, druk, akruti. These are the 8 places. So Nadi Pariksha is a Sthana Pariksha, where with Trividha Parikshan you have to understand
the tenfold examination. That is how the Nadi Pariksha comes in picture. Nadi Pariksha is nothing but this all. Understanding this, Dusham, Desham, Balam, Kalam, Prakriti, Mandalam, या सत्व सातव तथा आरम अवस्थाची पुनर्रचना. संपलं. एवढं ओळखता आलं की तुमचं काम झालं. आता जर आपण रुग्णाचं रोगाचं परीक्षण करतो आहोत तर चरक सांगून गेले, विकारो नाम कुशला न जिव्यात कदाचना. कारण प्रत्येक रोगाचं नाव असतंच असं काही नाही. आणि मग प्रत्येक रोगाचं नाव नसतं, पण रोगामध्ये एक डेफिनेट कारण असतं. कुठलं कारण असतं? सामान्य कारण. सामायिक कारण कुठलं? दोष वैषम्य. दोष. दोष दोषांशिवाय व्याधी होत नाही. त्यामुळे तुम्हाला दोषांची माहिती आली, दोषांची दृष्टी कशी होते त्याची माहिती आली, आणि दुष्य कुठला आहे त्याची माहिती आली, तर तुम्हाला रोगाचं परीक्षण करता येतं. हे रुग्ण परीक्षणातून, नाडी परीक्षणाच्या माध्यमातून रोगाचं परीक्षण करण्याची पद्धती आहे. ती पद्धती करता येणं म्हणजे नाडी परीक्षा. एवढं सोपं आणि अतिशय सोपी पद्धत आहे. 90 सेकंदात झाली पाहिजे. कुठलंही इन्स्ट्रुमेंट लागत नाही. साधारणपणे तुमच्याकडे 3 बोटं असतात की नाही? आपल्याकडे लय हुशार लोक असतात बरं का. मला काही काही लोक पोरं प्रश्न विचारतात. मी मुलं असली का घाबरतो. डॉक्टर लोकांना प्रश्न नाही पडत. त्यांच्या डोक्यात ठाकून ठोकून फिट केलेलं असतं वात पित्त कफ असतात म्हणून. तरुण पोरं फर्स्ट इयरची सेकंड इयरची पोरं असली की जास्त घाबरायला होतं, कारण त्यांच्या डोक्यात खूप प्रश्न असतात. दोष हे जर कारण आहे, मग आपण परीक्षा केली. समजा एखाद्याचा हातच नसला तर कशी परीक्षा करणार? कशी करणार परीक्षा? इतर जागा आहे तिथं करा, इतर जागा आहे तिथं करा. हातही नाही पायही नाही. आता जीवन करायचं काय नाही, तरी हातही गेलेत, दोन्ही पाय गेलेत, तर एखाद्या पेशंटचे नाही केलं तर काही बिघडत नाही. त्याची इतर पद्धतीने परीक्षण करा. प्रत्येक वेळेस असा 8 तास करायचा नाही. नाडी परीक्षा करताना तुम्हाला त्या पेशंटची नाडी असायला लागते आणि तुमची 3 बोटं लागतात. ही 2 गोष्टी असल्या की तुम्हाला नाडी परीक्षा करता येते. नीट बोटं ठेवायची, स्पर्श पाहायचा. मी परवा दिवशी एक वेबिनार केला होता रविवारी, मोठा वेबिनार, इंटरनॅशनल वेबिनार ऑन पल्स डायग्नोसिस. त्याच्यामध्ये एक डॉक्टर सुशांत मिश्रा म्हणून हिमाचल प्रदेश उत्तराखंड मधून आले होते. श्रीनगर नावाचं गाव आहे उत्तराखंडमध्ये, छोटंसं गाव आहे. तुम्ही जर मॅपमध्ये शोधायचा प्रयत्न केला, गुगल मॅपमध्ये सापडेल, पण आपल्या मॅपमध्ये शोधायचा प्रयत्न केला नॉर्मल तर काही सापडायचं नाही ते गाव. एवढं छोटंसं गाव. त्या गावातले वैद्य त्यांनी ठरवलं की मला नाडी परीक्षा शिकायची. कोणी शिकवायला नव्हतं. मग काय करायचं? त्यांनी रुग्णांच्या नाड्या पाहायला सुरुवात केल्या. एकाच आजाराच्या रुग्णांच्या नाडी जर त्या ठिकाणी लागायला लागली आणि असं 100 वेळा लागलं की त्याला त्यांनी निदान केलं. हे व्याधीमध्ये अशी इथं नाडी लागली की हा आजार. तुम्ही सुद्धा करू शकता. जर डॉक्टर सुशांत शर्मा करू शकतात तर तुम्ही नाही करू शकणार का? 100% करू शकता. फक्त कोणीतरी मदत केली माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाने एखाद्या, तर तुम्ही लवकर करू शकता. कमी त्रासात होईल. एवढंच. होणार नाही असं अजिबात नाही. जर नाडी तुम्हाला तुमची 3 बोटं शाबूत असली आणि तुमचं 2 कानांमध्ये जागा नीट व्यवस्थित वर्किंग असली, काय असतं खूप जण 2 कानामध्ये जागा असते हे विसरून जातात आणि त्या कानाला आडपर भोग ठेवतात. इकडून आलं वारं, तिकडून गेलं वारं. इथं काही त्रास देत नाही. इथं त्रास द्यायची सवय असली तर सगळं सापडतं. एवढं करायचं की नाडी परीक्षा. ज्यांना शिकायची असेल ते रजिस्टर करा. मॅडम ज्यांना सिलेक्ट करणार आहेत त्यांची लिस्ट माझ्याकडे आल्यावर मी त्यातले सिलेक्ट करणार आहे. त्या लोकांना मी कोर्समध्ये घेणार आहे. तसंच कुठल्या लोकांसाठी मॅडमकडे कॉन्टॅक्ट करा. आपण पुढं भेटूयात कधीतरी असंच. परत मॅडमने बोलवलं की मी तुमच्यावर गप्पा मारायला तासभरासाठी नक्की. आत्ता आपण जवळपास 1.25 तास गप्पा मारलेत. मी हे गप्पा आजच्या तुमच्यासाठी यूट्यूबला शेअर करीन. माझं यूट्यूब चॅनल आहे संजय छाजेड नाही अशा नावाने सापडणार नाही तुम्हाला, नाडी गुरुच्या नावाने सापडेल. तुम्ही मागं जर पाहिलं असेल माझ्या मागे एक स्क्रीन लावलेली दिसते का?
त्याच्यावर सुद्धा तेच लिहिले नाडी गुरु. नाडी गुरु. काही प्रश्न असतील तर घेऊयात का सर? हो, मला काही अडचण नाही. मी 4 वाजेपर्यंत वेळ तुमच्याकरता ठेवलाय. हा चालेल. आणि तो स्टेटस कॉम्पिटिशनचा रिझल्ट पण डिक्लेअर करता का? हो, आहे हो. तुमच्याकडे? एक मिनिट हा, मी ठेवला. काही असेल तर प्रश्न विचारा. कोणाला काही वाटत असेल नाडीबद्दल विचारायचं असेल तर यू कॅन आस्क. यू कॅन ऑलवेज आस्क. आपण स्पेशली आपण आपल्या कॉलेजसाठी सरांना परत एकदा रिक्वेस्ट केली आणि सरांनी एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये वेळ दिलाय तर त्याचा फायदा घ्या. ते काय माझे नेहमी पेशंट येऊन बसलेले आहेत. नेहमी आपल्याला संधी मिळत नाही. सर माझे गुरु आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी खास आपल्या कॉलेजसाठी वेळ दिलाय. कालही 3 तास आपलं वेबिनार चाललं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला ते युट्यूबवर प्रसारित करता आलं नाही. म्हणून खास आज तुमच्यासाठी परत आपण एकदा त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. कारण अशा आपल्याला संधी नेहमी अशी मिळत नाही. जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता. सर सर बोल एक ना बेटा. प्रश्न आहे. आता आपण गोड खाण्यावरून बोललो. बोल. गोड खाण्याने आपल्या पोटात जंतू या कुरमी होतात जास्त गोड खाल्ल्याने. बरं. तर म्हणजे आयुर्वेदाचे म्हणजे खूप वर्षापासून औषध वगैरे सुरू असते घरी, सो माहिती आहे. नाडी जेव्हा कुर्मीच्या पेशंटची आपण चेक करतो हं, तेव्हा ती तिन्ही गतीने चालते. हं. तर मग त्याच्यात आपण कोणचं म्हणजे कल्प या औषध तयार करू म्हणजे काय डिसिजननी आपण ते औषध देतो त्या पर्टिक्युलर बोल पेशंटला? बेट, तुझ्या प्रश्नाचे 3 भाग आहेत. पहिला भाग आहे की गोड खाल्ल्याने कृमी होतात पोटात. अतिमात्रेने गोड खाल्ल्याने कृमी व्हायची जी अनेक कारणं असतात. त्यात मधुर रस सेवन हे जरी असलं तरी फक्त मधुर रस सेवनानेच कृमी होतात असं नाही. कृमीसाठी इतर पॅथॉलॉजी देखील लागते. नंबर 1. नंबर 2, कृमी अनेक प्रकारच्या असतात. शास्त्रकारांनी सांगितलं आसनची 20 प्रकारचे उदर कृमी त्यांनी नोंदित केलेले आहेत, परंतु त्याहीपेक्षा जास्त कृमी असतात. नंबर 3, प्रत्येक रुग्णाची स्वतःची प्रकृती असते आणि कृमी असले म्हणून नाडी तिन्ही दोषाची चालते ही कन्सेप्ट चुकीची आहे. नाडी तिन्ही दोषाची कायम चालत असते. तुम्ही बोटं ठेवा, चालते की नाही पाहू. तिन्ही बोटं खाली. काही वेळेस ज्या दोषांचं प्राधान्य असेल, प्राबल्य असेल त्या काळामध्ये तेवढ्या ठिकाणी तुम्हाला अधिक लागते. एवढंच. नाडी ही सतत चालत असते जोपर्यंत तुमचा जीवसंयोग म्हणजे काय सांगितलं त्यांनी, शरीरेंद्रिय सत्वात्म संयोग हा जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत तुमची नाडी चालणं, स्पंदन हे एक सामान्य भाव आहे. तो असतोच. मग तो स्पंद वयो अहोरात्री भुक्तानाम, तुम्ही आहार जो घेतला त्याच्या अनुसार, ऋतू कुठला आहे त्यानुसार, तुमच्या वयाच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी असलेल्या दोषांच्या प्राबल्याने तिथे अधिक मात्रेत सापडतात. नंबर 1. नंबर 2, मग ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये कृमी होतात त्या कृमींची लक्षणं तुमच्या उदरातील ही देखील नाडीत सापडतात. त्या कृमीमुळे जर काही उपद्रव झाला असेल तो देखील नाडीत सापडतो. नुसतं कृमी पोटात वर्षानुवर्ष राहिले गप्प गमान पडून असं होत नाही कधी. ते शरीरात राहिलं की काही ना काहीतरी आजार देखील करतात. ते आजार करतात म्हणून तर पोटात कृमी हे माहीत पडतं. जर आपण बॅक्टेरियाला कृमी म्हणायला गेलो तर शरीरामध्ये जवळपास 3.5 लाख प्रकारचे बॅक्टेरियाज असतात. विच आर हेल्पफुल, विच आर इसेन्शियल, दोज आर रिक्वायर्ड बॅक्टेरियाज. आणि ज्यावेळेस तुम्ही अँटीबायोटिक्स घेता काही कारणाने त्यावेळेस तो बॅक्टेरियल फ्लोरा नष्ट होतो आणि यू आर इन ट्रबल. त्यावेळेस तो पुन्हा रिपेअर करावा लागतो. म्हणून कृमी म्हणून मी बॅक्टेरिया कधीच घेत नाही. कृमी म्हणून जे दृश्यमान स्वरूपातले कृमी दिसतात तुम्हाला त्या कृमींचा विचार केला जातो. आणि जेव्हा दृश्यमान कृमी तुमच्या शरीरामध्ये असतात त्यावेळेस नाडीमध्ये निश्चितपणे त्याला ओळखता येतं. हा भाग. आता राहिला ट्रीटमेंटचा भाग. तो ट्रीटमेंटचा भाग ह्या सगळ्यांचा विचार करून करावा लागतो. ट्रीटमेंट ही एकांतिक कधीतरी कृमीला विडंग द्यावं अर्थात श्रेष्ठ आहे ते, अर्थात ते श्रेष्ठ आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की ते श्रेष्ठ आहे म्हणून तेवढ्या एकाचाच वापर करावा. तुम्ही अनेक गोष्टींचा वापर करू शकता आणि ते डिपेंड करतं. ते तुमच्या चिकित्सकाच्या वेळेस विचारा ना. नाडी परीक्षेमध्ये तुम्हाला चिकित्सा सांगायला मी काय सुशेन आहे काय आहे? ठीक आहे. नेक्स्ट.
सर मी थर्ड इयर ओके ओके बोला बोला कोण बोलता नाही दी बोला तुम्ही ठीक आहे अरे बाबा कोणतरी बोला, नाही तर सर मी नम्रता मध्ये गाडी निघून जाते. मी थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे. गेल्या म्हणजे फर्स्ट इयर पासून मी नाडी परीक्षांच्या मागे लागली आहे. तर तेव्हापासून मी असं जर तुम्ही जसं सांगितलं ना एका वैद्यांचे एक्झाम्पल की म्हणजे स्वतःहून चेक करतात खूप जास्त आणि मग बघतात पेशंटचा, तसं मी म्हणजे मी स्वतः करायला फर्स्ट इयर पासून बघतेय सर. तर मला आम आणि पित्त या दोघांच्या नाडींमध्ये फरक म्हणजे थोडाफार मला इतका नाही कळत पण समजला. तर त्याच्यात मला एक विचारायचं होतं सर की आमची गती जास्त लागते, खूप जास्त गती आमची लागते विथ रिस्पेक्ट टू पित्त. कसं काय सर पित्तचं म्हणजे मला एक जेन्युइन क्वेश्चन आहे हा की पित्ताची तीन गडबड आहे. ओके I really want to congratulate you for the first, because there is someone who want to try to understand the pulse on her own. That is a very appreciable thing. Thank you, I sir. must appreciate it. You must try. Must. Number second, गती हा प्रकरण जो आहे ना हा तो पित्ताची अधिक असते, हे तुला कोणी सांगितलं मला नाही माहिती. नाही सर पित्ताची कमी लागते असं. मला पूर्ण तर करू दे बेटा. ओके ओके गती सॉरी हे कार्य जे आहे ते वाताचं आहे. वा गतिगंधनयो या धातूतून वात निर्माण झाला आणि आपण हे मानतो की कफ पंगू पित्त पंगू पंगू बनला जातो. वायुनाम यत्र नियंत्रित तत्र वर्षांती वेगवून. वायूची गती ही सर्वात अधिक असते. पित्त आणि वात पित्त आणि कफ हे शोधायचे वेगवेगळे प्रयोग आहेत. मी ज्या पद्धतीची नाडी परीक्षा शिकवतो त्याच्यामध्ये वात पित्त कफ डायरेक्ट पाहिले जात नाही, आम मात्र पाहिला जातो. नाडी जर तुम्हाला उष्ण लागली ना, नाडी जर उष्ण लागली तर निश्चितपणे तिथला आम आहे, निश्चितपणे. आणि तुझं जे आमाचा आणि पित्ताचे गडबड तू जे सांगतेस ते आम हा वेगळा तुम्ही करू नाही शकत. तो आम वाताबरोबर तरी असेल, वाम पित्ताबरोबर तरी असेल, आम कफाबरोबर तरी असेल. कारण सामता वाताची, सामता पित्ताची आणि सामता कफाची अशी सांगता येते. आम असा वेगळा करून हा आम आहे असं नाही सांगता येत. असं कधी देखील सांगता येत नाही की हा आम आहे. आमाची गुण लक्षणं कर्म सगळी जरी सांगितली असली तरी परीक्षा भावामध्ये आम हा दोषांशी मिसळीत किंवा दुष्यांशी मिसळीत अशा स्वरूपातच सापडतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही परीक्षा करता त्यावेळेस ती दोष परीक्षाच असते. मग तुला जे काही पित्तत्व लागतं, साम पित्तत्व किंवा निराम पित्तत्व, त्यातला हा तुला बदल लागत असावा असं मला वाटतं. मला वाटतं की तू मॅडम तिला इन्क्लूड करा क्लासमध्ये. हो सर हो. केलंय का तू? थँक्यू सर. रजिस्ट्रेशन केलंस का तू? नाही केलं, माझ्याकडे तिचं नाव नाहीये. रजिस्ट्रेशन केलंय पण मी बहुतेक बहुतेक जस्ट येताना म्हणजे थोडा लेट झाला होता. अच्छा, ट्रेनिंगचं नाही केलं तिने. मी सांगतो तुम्हाला, नाही माझ्याकडे केलं. यादी आहे ना, नाही केलं. 78-79 जणांची यादी आहे. चालेल include करा, कारण ती स्वतःहून जर करायचा प्रयत्न करत असेल तर शी डिझर्व्स इट. थँक्यू सर. तर काय माहितीये का की सामता ही प्रत्येक दोषांच्या सह असते. म्हणून आपण पित्त साम, आम वात, आम पित्त, आम कफ असं सांगतो. म्हणून तुला पित्त जे असतं ना ते पित्ताचा रस कुठला आहे? आम्ल. आम्ल. कोण म्हटलं आम्ल? तिक्त रस आहे ना पित्तम सस्नेह तिक्तोष्टम लघु विस्त्रम सरम कटू. कटू. तो कटू रस आहे आणि ती कटुता तुम्हाला जाणवते. ती उष्णता आहे, तिखटपणा पित्ताचा, तो जेव्हा बदलतो त्यामध्ये द्रवत्व वाढतं त्यावेळेस तो आम्ल होतो, जो सामपित्ताचा रस आहे. त्यामुळं असं गडबड नाही करायची कधी. सामता आणि निरामता ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या नाडीमध्ये शोधता येतात. परंतु पित्ताशी आणि आमाचं संबंध करायचं गल्लत आहे, ती चुकीची आहे. परत एकदा वाच. सर माझं क्वेश्चन असं आहे की जेव्हा नाडी परीक्षांचं वर्णन येतं
तेव्हा असं सांगितलंय की मेल पेशंट मध्ये राईट हँडची नाडी बघायची आणि फिमेल पेशंट मध्ये लेफ्ट हँडची नाडी बघायची. तर असं का सांगितलं? असं का सांगितलं? अशा खूप गोष्टी असतात आपण करतो. मी टिळा माझ्या डोक्यावरचा टिळा दिसतो का ग तुला? येस सर. दिसतोय? येस येस. कुठे आहे ग? कुठे आहे? सर जे तुम्ही ते नाम लावलंय ते. अरे बाबा, तू किती वर्षाला आहेस? आयुर्वेदात आहेस? सर 4th इयरला पोझिशन आहे. छान सांग. फोर्थ छान इयरला सांग ना, आहे. स्थान. फोर्थ इयरला आहे. बघ याला काय म्हणतात? दोन्ही हा? अच्छा, दोन्ही आयब्रोजच्या मध्ये जे ते तर तिलकच ना तुमचं? अरे बाबा, मी माझ्या ललाटावर काढलाय टिळक. हा काय म्हणतो आपण सर, मराठीत तुमचा त्याला? क्वेश्चन काय होता मला नाही कळलं. सपनी मी तुला माझा टिळा कुठे दिसतो एवढं विचारलं, साधं सोपं. सपनीच्या तिथे आहे सर. छपणी काय ग? हा काय भानगड आहे? जे सर जे ललाट आहे तिथं ललाटावर स्थपनी असतं. काय आहे स्थपनी? दोन्ही आयब्रोज जे असतात त्याच्या मध्यभागी असतं. पण माझ्या टिळा तिथे आहे का मध्यभागी? नाही, तो वरती आहे. आयब्रोचा मध्यभाग माझ्या इथं आहे, टिळा त्याच्या वरती आहे की नाही रे? तुम्हाला कुठे Yes, दिसतोय? sir. सगळ्यांना समजा 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 मी टिळा इथं लावला. त्याची कारण खूप आहेत. आज्ञाचक्र आहे त्याच्या मागं. आता ही नाही सांगितलं, अजून एक स्थपनी मर्म आहे. हा, स्थपनी काय भानगड करते ग? विषल्लग्न मर्म येते. विषल्लग्न. विषल्लग्न मर्म म्हणजे काय? जोपर्यंत तिथे शल्य आहे तोपर्यंत त्याला शल्य काढल्यावर मृत्यू होतो. जोपर्यंत म्हणून आपण असं शल्य शल्य लावून ठेवतो का तिथं? तुम्ही सगळ्या बायका इथं बिंदी लावतात. शल्य लावून ठेवलं म्हणजे मग लफडं होत नाही, ते काढल्यावर मृत्यू होतो. असा आहे का त्याचा अर्थ? नाही. आता समजा माझ्या चेहऱ्यावरचा सगळ्यात मोठा भाग कुठला आहे? छान एकदम लगेच तुमच्या डोळ्यात भरतो असा भाग कुठला आहे? माझे गेलेले केस सोडून. त्याच्याबद्दल अजिबात बोलायचं नाही. ते आता गेलेत, आता काय करणार, वय परत जातात. सगळ्यात टीका दर्शनी भाग मोठा एकदम दिसणारा पटकन. ललाटच आहे. आहे ना माझं? येस सर. मग समजा मी टिळा इथं लावायच्या वेळी इथं लावला तर कसं वाटेल? असं तुम्ही कल्पना करा, मॅडम उद्या इथं आल्या बिंदी लावून क्लासमध्ये, हाऊ विल यू फील? किंवा तुमची मैत्रीण एखादी अशी मस्त पैकी मोठी कलरफुल डिझायनर बिंदी येते ना आजकाल, तशी इथं लावली, काय होईल? काहीच होणार नाही. काय फरक पडेल? ती सगळ्यांना आयडेंटिफाय होईल एवढंच. परंतु तिथे लावली जात नाही, कारण कन्व्हेन्शन्स असतात. त्याच्या मागची शास्त्र कारण मीमांसा काय ते आज आपल्याला माहिती नाही, पण कन्व्हेन्शन्स आहेत आणि म्हणून आपण टिळा इथंच काढतो. तसंच नाडी परीक्षा करताना अनेक पद्धती अशा आहेत की ज्यामध्ये दोन्ही हातांची नाडी पाहिली जाते. मी जवळपास 20,000 पेशंटची नाडी पाहिली दोन्ही हातांची, आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढला की दोन्ही हातामध्ये फारसा डिफरन्स सापडत नाही, अनलेस देर इज सम लोकल पॅथॉलॉजी. अनलेस देर इज सम लोकल पॅथॉलॉजी. परंतु 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 मी परत सांगेन तुम्हाला की नाडी परीक्षा करताना लोकांच्या मनात एवढं बिंबलेलं आहे की पुरुषाची उजव्या हाताची, स्त्रियांची डाव्या हाताची नाडी पाहिजे. त्यामुळे कमीत कमी सुरुवात करताना पुरुषांच्या उजव्या हाताने सुरुवात करा आणि स्त्रियांच्या डाव्या हाताने सुरुवात करा. तुम्ही दोन्ही हातांच्या नाड्या पहा, काही बिघडत नाही. दोन्ही सारख्या लागतील तुम्हाला, दोन्हीमध्ये सारखंच असतं. काही लोक म्हणतात की मग ते आग्नेय, नंतर स्त्री पुरुष सिद्धांत, नंतर अजून काय काय तुम्हाला सांगायला खूप भानगडी आहेत, परंतु प्रॅक्टिकलमध्ये असं काही सापडत नाही. प्रॅक्टिकलमध्ये दोन्ही हाताची नाडी सारखीच लागते. आणि भारतामध्ये अनेक पद्धती अशा आहेत की ज्यामध्ये दोन्ही हातांची नाडी पाहिली जाते. आज जी प्रचलित पुस्तकं आहेत त्यामध्ये माझं पुस्तक एक आहे, एक वसंत लाडांचं पुस्तक आहे सिक्रेट्स ऑफ द पल्स म्हणून, उपाध्यायांचं पुस्तक आहे नाडी रहस्य म्हणून. तुम्ही जर त्यांच्या सगळ्यांना पाहिलं तर काही आम्ही सगळ्यांनी हे कन्व्हेन्शन जरी सांगितलं असला तरी दोन्ही हातांची नाडी पाहण्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं
त्याच हाताची पाहावी असं काही जरुरी नाही, पण पाहणं कन्व्हेन्शन आहे, लोकांच्या मनाला आहत होत नाही, त्यामुळे त्या त्या हाताची नाडी पाहावी. अजून सॉरी टू इंटरप्ट सर, पण मी शारंगधर संहितामध्ये वाचलं होतं हे. मी खूप जास्त उत्सुक होती पुरुष आणि स्त्रीच्या हाताचं बघायला, की असं डिफरन्सेस काय आहे. तर मग शारंगधर संहितामध्ये वाचलं होतं, तिथे सांगितलं होतं की ती नाडी स्फुटित असते. कुठे? स्पेसिफिक हाताची नाडी स्फुटित असते. तू स्त्री आहेस ना? हो सर. पहा बघू जरा नाडी तुझी दोन्ही हाताची कुठली स्फुटित ते पहा. सर त्यात असं होतं की डाव्या हातात, स्त्रीच्या डाव्या हातातील नाडी योग्य लागते आणि उजव्या हाताची स्फुटित तू असते. आहेस ना, जिवंत आहे, हा. नाडी लागते तुझी. हो सर. दोन्ही हाताची नाडी पहा, लागते का स्फुटित? हा. नाही सर, म्हणजे एवढं क्लिअरली नाही. नाही नाही एवढं नाही, थोडं थोडं नक्की नक्की उत्तर विचार करून मॅडमला दाखव, म्हणजे सांगतील त्या. असं होत नाही काही, काही होत नाही, नाडी वगैरे काही लागत नाही. आणि शारंगधराने असं सांगितलेलंही नाही. पहिली गोष्ट, उगतच्या उगच काही लोक शारंगधराच्या नावाखाली खपवतात. शारंगधराने 8 सूत्र सांगितली फक्त, मोजून 8. अजिबात भानगड नाही असली काही. हे नंतरच्या काळामध्ये आलं. रावणकृत नाडी विज्ञानामध्ये किंवा कणात्कृत नाडी विज्ञानामध्ये 2 ठिकाणी उल्लेख सापडतात की स्त्रियांची डाव्या हाताची आणि पुरुषांची उजव्या हाताची नाडी पाहायला हवी. भावप्रकाश योग रत्नाकरामध्ये सापडतं, शारंगधरात नाही सापडत. आता प्रश्न त्याच्या पुढचा आहे की ही जी योग कणात आणि रावणकृत नाडी विज्ञान आहे, त्यांचा काळ जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर तो काळ माहीत नाही, पहिली गोष्ट. आणि जी त्यांची भाषा आहे, त्या भाषेवरून संस्कृत कोविद म्हणतात, मी नाही म्हणत, संस्कृत कोविद म्हणतात की ते 15 शतकानंतरचे असावेत. आणि ती भाषेवरून आपण जे ओळखतो, जसं आपण कार्बन डेटिंग करतो आणि एखाद्या वस्तूचा काळ शोधतो, तसं भाषेवरून ती भाषा कुठल्या काळाची असावी. आता समजा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाद. हे आपण जेव्हा असं ऐकतो, तुझे काळांची व्यंकटी जाणो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. आज आपण वापरतो काही भाषा, मराठीच आहे, पण आज ही आपण भाषा वापरतो का? श्रावण बेळगोळ्याला गेलात तुम्ही की तिथे चामुंडे राये करविले असं लिहिलेलं सापडतं. त्यावेळेसची जी भाषा होती ती भाषा आज वापरतो का? नाही वापरत. प्रत्येक काळामध्ये भाषा बदलत जाते आणि त्या भाषेच्या आधारावर तुम्ही कुठल्या काळातले असाल याचा एक अंदाज घेतला जातो आणि त्या अंदाजानुसार रावणकृत किंवा कणात्कृत नाडी विज्ञानाची भाषा जी आहे ती नंतरच्या काळाची. तुम्ही फार नशिबान आहात, तुमच्यातल्या काही लोकांना कन्नड येत असेल आणि तंजोर तुम्हाला खूप जवळ आहे, तंजावर. तर तंजोरला गेलात तर तंजोरच्या लायब्ररीमध्ये बसवराजम किंवा बसवराजमचं तमिळ पुस्तक उपलब्ध आहे. भाषांतर एका वैद्याने केलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर मी फारसा भरोसा ठेवत नाही. त्यांना तामिळ किंवा तेलुगू किंवा कन्नडा येतं, त्यांनी त्या भाषेतलं बसवराजम घ्या, ते एक बेटर पुस्तक आहे नाडी परीक्षेबद्दलचं. माझ्याबरोबर माझे सहकारी काम करतात, डॉक्टर KSR प्रसाद, ही इज PhD प्रोफेसर आहेत. आणि आम्ही नाडी परीक्षेचे जे प्रशिक्षण करतो त्यातल्या ॲडव्हान्स नाडी परीक्षा प्रसाद सर करतात. तर ते बसवराजियमचा आधार घेऊन त्यांनी नाडी परीक्षेचे पुढचे सूक्ष्मतम अजून भेद, म्हणजे ज्याचा शोधना करता दोषांचा उत्क्लेश कसा व्हावा, लीन दोषांची ओळख कशी व्हावी, याच्याकरताचा एक कोर्स डिझाईन केलेला आहे. ज्या कोर्स करता आम्ही जी 5 लेवलची नाडी परीक्षा शिकवतो ते येणं फार महत्त्वाचं आहे. त्याला आम्ही बेसिक नाडी परीक्षा म्हणतो. आणि बेसिक नाडी परीक्षेनंतर मग ॲडव्हान्स तंतू 1 आणि ॲडव्हान्स तंतू 2 आणि त्यानंतर मग आम्ही शिकवतो डिसीज प्रोसेसमधली नाडी. प्रत्येक आजारामध्ये, त्यामुळे आम्ही दोघं असतो, प्रत्येक आजारामध्ये नाडी काय पद्धतीने बदलते आणि मग त्यामधली दोषांची अंशांश कल्पना कशी मांडायची, संप्राप्ती कशी घडली असेल याचा विचार करायचा. आता तुम्ही जेव्हा त्याचा हा अभ्यास करत जाल तसं येतं ते. पहिल्याच दिवशी तुम्हाला मी MAचा अभ्यासक्रम शिकवणं अवघड आहे. मग माझा 1 वर्षाचा फुल टाईम 1 इयर MHSचा अप्रूव्ड कोर्स आहे, सर्टिफिकेशन तुम्हाला MHS देईल. अख्ख्या भारतातला एकमेव कोर्स आहे जो 1 इयर पोस्ट ग्रॅज्युएट फेलोशिप इन पल्स डायग्नोसिस आहे. तुम्ही जसं PG करता तसं PG इन पल्स डायग्नोसिस करण्याची सोय मी तुमच्याकरता उपलब्ध करून ठेवली आहे. आता तुमच्या कोणाला करायचं असेल तर त्यावेळेस फायनल पास व्हाल, त्यानंतर विचार करा इंटर्नशिप झाल्यावर PG नीट द्यायची, MHSला जायचं, सिलेक्शन झालं तुमचं तर तुमची ॲडमिशन होईल. ॲडमिशन झाली, फी भरली तर तुम्हाला नाडी परीक्षा शिकता येईल फुल टाईम 1 इयर. ॲव्हरेज रोजचे 200 पेशंट पाहायला लावतो आम्ही.
फुल 365 डेज, आणि त्याच्यानंतर एक्झाम्स होतात. 8 दिवस त्या लोकांचे क्लासेस IIT मुंबईमध्ये होतात टेक्नॉलॉजीबद्दल. नाडी परीक्षेची, नाडी परीक्षा मस्त विषय, मजेदार. तुम्हाला आतमध्ये, मला आता पहिली मुलगी सापडली एवढ्या वर्षात की जिला इच्छा आहे, तिने स्वतः प्रयत्न केला नाडी परीक्षा शिकायचा. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ही उत्सुकता कमी आढळते, आणि जी उत्सुकता तुम्ही लोकांनी जर डेव्हलप केली तर सहज आहे नाडी परीक्षा करणं. आणि मला मॅडमचं अभिनंदन करावं असं वाटतं, त्यांनी एवढा जबरदस्त आयडिया लावली डोकं लावून की तुमचा स्टेटस ठेवा. म्हणजे मला वाटतं की सोशल मीडियाचा एवढा फॅन्टास्टिक वापर कोणी करताना मी पाहिला नाही अद्याप. स्टेटस ठेवा म्हणजे तुम्हाला तो श्लोक वरती ठेवला पाहिजे, लोकांनी तो पाहिला पाहिजे, तुमच्या स्टेटसला एवढ्या लोकांनी व्हिजिट दिल्या पाहिजेत. आयडिया फॅन्टास्टिक. आणि त्यांनी माझ्याकडे लिस्ट पाठवली आहे कोण कोण लोक आहेत तुमच्यातली. एक दिवसाचं आहे का 4-8 दिवसाचं आहे मॅडम? सर 24 तासाचं असतं ते. 24 तास. 24 तासामध्ये या श्रेयाचे 487 लोकांनी स्टेटस पाहिलं. आहे बहुतेक ते. रोज आहे ते. गुड. आहे श्रेया पाटील. येस मॅम. येस. तुझा व्हिडिओ ओपन कर ना, व्हिडिओ. हो मॅम, ऑन आहे. ती आहे ना, हे काय मी हे करू का, वाचू यादी? विनर्स ऑफ द स्टेटस कॉम्पिटिशन. त्यांना काय बक्षिसं पण आहेत का? सर अजून नाही ठरवलं काही. आता जेव्हा आमचं असतं अॅन्युअल त्यावेळेला आम्ही काहीतरी देऊ, म्हणजे सर्टिफिकेट आणि काहीतरी देऊ. त्यांना आपल्याकडून आता बक्षीस देता येईल ना नाडी परीक्षेचं? फर्स्ट इयरला द टॉपर इज श्रेया पाटील. 487 people has seen her status on that day. सेकंड इयरला नेहमीसारखं असतं बरं का. फर्स्ट इयरला उत्साह खूप असतो लोकांमध्ये, सेकंड इयरला ते भुसकन फुग्यातली हवा निघून जाते तसं जातं. 141 लोक. आदित्य साबळे, कुठे गेला आदित्य? दिसतोय का? हॅलो आदित्य. हाय, गुड, कॉंग्रॅच्युलेशन. थर्ड इयरला परत थोडासा उत्साह आला. श्रावणी महाजन 219. फायनल इयरला आहेत सर सगळे. फायनल इयरला तुम्ही जाणं सांगितलं असेल बक्षीस मिळणार आहे म्हणून. नाही 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 नाही. नाहीतर व्याख्यानालाच लोक सुरुवातीला असतात, उद्घाटनाला प्रिन्सिपल बसलेला असलं की शेवटपर्यंत त्याच वेळेस थांबतात ज्यावेळेस सर्टिफिकेट शेवटी मिळणार असतं किंवा जेवायचं आयटम साठी मिळणार असतं. फायनल इयरला ऋषभ मंडलेचा 437 लाईक्स. अँड पीजीची पण मुलं आहेत. व्हेरी गुड. काय चिकित्सा माझ्या डिपार्टमेंटचं. व्हेरी गुड. पूनम कटारिया 332. पीजी मध्ये एवढे विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? नाही सर, पीजी आमचं 5च आहे. 5 काय चिकित्सा आणि गायनिकचे 3 आहेत. ते तिचे कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असलेले ते व्ह्यूज असतात. सो ओव्हरऑल विनर्स आर 3. श्रेया पाटील नंबर 1 वर 487. ऋषभ मंडलेच्या नंबर 2 वर 437. आणि पूनम कटारिया नंबर 3 वर 332. मॅडम तुम्हाला जेव्हा अॅन्युअलला गिफ्ट देतील त्यावेळेस देतील. माझ्याकडून तुमच्यासाठी तुम्ही सिलेक्ट करा हिंदी, इंग्रजी, मराठी. 3 तारखेपासून हिंदी सुरू होणार आहे, 10 तारखेपासून मराठी आणि 17 तारखेपासून इंग्रजी नाडी परीक्षेचा वर्ग. तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप करा. न्यावं माझ्याकडे आहेत, म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणतरी केलं तर तुम्ही मला बंडल नाही मारू शकणार. त्यामुळे त्या लोकांना मी कोर्समध्ये इंडक्ट करीन. तुम्ही फक्त लँग्वेज प्रेफरन्स कळवायचा मला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आडे सर, वोट ऑफ थँक्स. आडे सर. आडे सर बहुतेक फोन चालू करून आहेत. नाही सर, आहे. नाडी चालू आहे सर. सर
मजाक केली हो. आता आपल्या मुलांबरोबर मजाक करता येते ना, बाकी कोणाबरोबर करणार? नाही काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कालचं पूर्ण अर्ध राहिलेलं आज मुलासाठी तुम्ही स्पेशल घेतलं, त्याबद्दल विशेष धन्यवाद. आणि आमची मुलं नक्कीच जॉईन करतील हा कोर्स. ते तुमच्या प्रिफरन्सनुसार डेट ज्या आहेत त्यानुसार ते होतील जॉईन आणि रजिस्टर्ड करतील. वन्स अगेन थँक्यू सर. त्यांनी रजिस्ट्रेशन करावं म्हणून हा उद्योग नाहीये अजिबात. नाही बिलकुल नाही. कालचं सुटावं म्हणून हा उद्योग आहे. काल खूप जणांचे मेसेज आले की आम्हाला बघता आलं नाही आणि मग सगळ्यांसाठी शक्य नव्हतं म्हणून आपल्या कॉलेजच्या फर्स्ट इयर सेकंड इयर असं प्रिफरन्स दिला होता आणि मग नंतर काही थर्ड इयर आणि फायनल इयरचे पण लोक जॉईन झालेत. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू वन्स अगेन. माझ्या युट्यूब चॅनलवर सापडेल. ज्यांना दिसलं नाही तर त्यांना सांगा युट्यूबला जायचं, नाडी गुरुला जायचं. येस तिथं मिळेल पाहायला आणि त्या ठिकाणी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. येस ऑफकोर्स. चांगले म्हणजे नाडी परीक्षेवरचे जवळपास 30-40 व्हिडिओज आहेत तिथे, तर यू विल एन्जॉय देम. ऑफकोर्स दिस व्हिडिओ यू कॅन वॉच इट अगेन अँड अगेन. आपण 1 तासाकरता बोललो, तुम्ही माझे 1 तासाने 40 मिनिटं घेतलीत मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू.